And it's so wonderful to be here this morning आज या सकाळी इथे येऊन मला इतकं छान वाटतंय because कारण it's not only my wife's birthday, फक्त माझ्या बायकोचा बर्थडे आहे एवढंच नाही, but we are also celebrating the birthday of our Lord and Savior Jesus Christ. पण आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त त्याचाही वाढदिवस आपण लवकरच साजरा करणार आहोत. Amen. डबल धमाका. So it is a great time. तर वेळच एवढी महान आहे. आमेन. Praise God. Let देवाला us look to धन्यवाद. God. प्रभूकडे बघूया. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you for this time. या वेळेसाठी तुझे आभार मानतो. Thank you for what this day has in store for each one of us. आजच्या दिवसामध्ये आम्हा प्रत्येकासाठी जे तू दडवून ठेवलंयस त्या सगळ्यासाठी पण तुला धन्यवाद देतो. Thank you, Father, धन्यवाद दे बाप्पा. that we know this morning you are going to release the greatest blessings in our lives आम्हाला ठाऊक आहे आज सकाळी तू आमच्या जीवनावर मोठे मोठे आशीर्वाद मोकळे करणार आहेस, because we are trusting on you, कारण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय. because कारण after having given us the greatest gift आम्हाला सगळ्यात मोठं दान दिल्यानंतर in the person of Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्तांच्या रूपामध्ये आम्हाला सगळ्यात मोठी देणगी दिल्यानंतर there is nothing that you will hold back. आता तू आमच्यापासून काही राखून ठेवणार नाही. And so, Father, म्हणून दे बाप्पा, with this heart या हृदयाने we are coming to you, Lord. आम्ही तुझ्याकडे येत आहोत. Once again परत एकदा we stand उभे राहतो to receive your blessings. तुझे आशीर्वाद स्वीकारायला. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही ही प्रार्थना मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Cast your burden upon the Lord. आपली सर्व ओझी प्रभूवर टाका. Yesterday we started that message. काल मी संध्याकाळी हा उपदेश सुरू केला. Cast your burden upon the Lord. आपली सगळी ओझी प्रभूच्या चरणी टाका. We'll open our Bibles to 1 Peter 5:7. पहिलं पेत्र 5वा अध्याय त्यातलं 7वं वचन. सगळ्यांना निवेदन आहे की सगळ्यांनी कृपया आता खाली बसून घ्या, काही वचनाची अति मौल्यवान वेळ आहे आणि सगळ्यांनी आपलं बायबल उघडा. पहिलं पेत्र काढा 5वा अध्याय 7वं वचन. बोट ठेवा आणि वाचा. Casting all your care upon him, for he careth for you. पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन म्हणत आहे, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो. Praise God. देवाला धन्यवाद. You know, the world belongs to dreamers. तुम्हाला माहित आहे जग स्वप्नाळू लोकांचं आहे. If you want your dreams to be fulfilled, आणि तुमची जर इच्छा असेल की तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत, then you need to keep on casting your burden upon the Lord. तर तुम्हाला तुमची ओझी प्रभूच्या चरणी टाकत राहावं Then लागेल. most of your dreams will be fulfilled. आणि म्हणजे मग तुमच्यातल्या अनेकांची जास्तीत जास्त स्वप्न पूर्ण होतील. Praise God. देवाला धन्यवाद. Work on your dreams, आपल्या स्वप्नांवर काम करा and your life will reflect the trademark of great achievers. म्हणजे तुमचं जीवन जे आहे त्या जीवनातून हे एक फार मोठे करते धरते झाले अशी प्रतिमा निर्माण होईल. Your dream cannot be fulfilled तुमचं स्वप्न तोवर पूर्ण होणार नाही unless God helps you. जर देव तुम्हाला सहाय्य करत नाही. Because कारण at every step of our way, आपल्या मार्गाच्या प्रत्येक पावलाला we have hindrances. आपल्याला अडचणी येतात आयुष्यामध्ये There are burdens. आणि ओझी पण येतात. There are anxieties. अनेक पद्धतीचे त्रास होतात, दडपण येतं. He who does nothing, आणि जो काहीच करत नाही he will not have anxiety. त्याला काही ताण होणार नाही, त्याला काही टेन्शन होणार नाही कारण तो करतच काही But नाही. we want to move forward in पण life. आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे We want to gain all that God has kept for us. आणि देवाने आपल्यासाठी जे सगळं ठेवलंय ते आपल्याला मिळवायचं आहे. We want to live a blessed life. आपल्याला आशीर्वादी जीवन जगायचं आहे. We want to improve daily. आपल्याला दररोज आपल्या जीवनावर एक सुधारणूक करायची आहे. My dream, my desire is that God may give me the best. माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे की देवाने मला अति उत्तम ते द्यावं And in return, I want to give God the best. आणि परतफेडीमध्ये मला सुद्धा देवाला अति उत्तम ते द्यायचं आहे. Amen. हो की नाही? It's not just one-sided. आणि फक्त एकतर्फी ही वाहतूक नाहीये, Both-sided. ही दुहेरी वाहतूक आहे. Mutually, we need to be आणि benefited. आपसामध्ये आपण एकमेकांना लाभ करून दिला पाहिजे. I benefit to God, God benefits to me. माझ्यामुळे देवाला फायदा झाला पाहिजे, देवामुळे मला तर लाभ होतायतच. Praise God. हो की नाही? So work on your dreams. आणि म्हणून तुमच्या स्वप्नांवर काम करा. And as you walk along this blessed path, आणि जसं तुम्ही या आशीर्वादित मार्गात चालत राहाल, in all your hindrances, तुमच्या सगळ्या अडचणींमध्ये don't allow anxieties to rule over your life. कधी त्या टेन्शनला, त्या दडपणाला आपल्या जीवनावर राज्य करू देऊ नका. Keep on casting your burden upon the Lord. आपलं ओझं जसं येतं तसं देवाच्या चरणी टाकत राहा And you start moving forward. आणि तुम्ही पुढे जात राहा.
Amen. आमेन. Don't pile up anxieties on yourself. अजिबात ताणाचा आणि टेन्शनांचा ढीग आपल्या आयुष्यावर लावायचा नाही. Otherwise we will not move forward. नाहीतर आपल्याला पुढे जाता येणारच नाही. Lord will always chain us. आणि नेहमी तो भार ते ओझं आपल्याला साखळ्यांमध्ये बांधून ठेवे. And you cannot move. आणि तुम्हाला पुढे नाही जाता येणार. And that's what the devil wants. आणि सैतानाला तेच पाहिजे की आपण पुढे जाऊ नये. Forget everything. बाकी सगळं विसरा. As you are struggling to make life, आणि जसं तुम्ही तुमचं आयुष्य बनवायला, कमवायला झटताय, संघर्ष करताय, things will happen which will go contrary. गोष्टी आयुष्यामध्ये कधी ना कधी अशा होतातच की ज्या विरुद्ध जातील, ज्या बरोबर नाही वाटत आहेत. But don't give up. पण तरी हार मानायची नाही. Cast your burden upon the Lord. Move आपली forward. ओझी प्रभूच्या पायी टाकायची आणि पुढे जायचं. Forget the past. Move forward. भूतकाळ विसरायचा, पुढे जायचं. Forget what people have done. Move forward. लोकांनी जे काही केलेलं असेल ते विसरायचं, पुढे जायचं. Nothing of the hurt, nothing of the pain, nothing of the burden should be on you. आणि हृदयामध्ये कुठलंही ओझं तुझ्या राहता कामा नये, हृदयाला वाईट वाटून तू घेता कामा नये. जे येईल ते बाजूला टाका, प्रभू चरणी टाका, पुढे चला. Amen. Amen. Because we have a burden bearer. का आपल्याला ओझं वाहणारा एक देवाने दिलाय ना. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे ना. And he's ready to carry your burden. आणि तो तुमचं ओझं व्हायला तयार आहे की मी एकटाच नाही हा भार वाहणारा, तो सोबतीस येतो जड खांब वाहणारा. Praise God. Amen. The God of the heavens, स्वर्गातला देव, who is also the God of the earth, जो पृथ्वीचाही देव आहे, shall take control of you. तो तुझ्या जीवनाचा ताबा घेईल. Amen. आमेन. And this is the good news I have for you. आणि हीच सुवार्ता आहे, हीच चांगली बातमी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus lifted our burdens on the Calvary cross. येशूंनी काल्वरीच्या वधस्तंभावर आपली सगळी ओझी घेऊन टाकली. When Jesus said, if I be lifted up, आणि येशू मग जेव्हा म्हणाले की जर मी उंच केला जाईन, I mean, he was not lifted up for himself. म्हणजे स्वतःसाठी येशू उंच होत नव्हते. He was lifted up for us. आपल्यासाठी येशूंना उंच केलं जात होतं किंवा येशू उंच होत होते. See, on the cross when he went, he didn't go alone. आणि वधस्तंभावर येशू जेव्हा गेले तेव्हा ते एकटे नाही गेले. He took our sins. येशूंनी आपलं पाप वधस्तंभावर नेलंय. He took our burdens. येशूंनी आपली ओझी त्यांच्या सोबत वधस्तंभावर नेलेली आहे. And then he was lifted up. आणि मग येशूंना उंच करण्यात आलं. Amen. Amen. And so there is no point we carrying the anxiety. तर आपण आता तो सगळा लोड आणि भार आणि ओझा आणि ताण तणाव टेन्शन घेण्यात काही मतलब नाही बेटा. And Jesus said it on the cross. आणि येशू वधस्तंभावर बोलले ना It is finished. की हे संपलंय आता. Not I am finished, it is finished. मी संपलो असं नाही म्हणाले येशू. आता हे सगळं संपलं असं येशू म्हणाले. शब्दात पण फेर आहे बेटा. He didn't say we are finished. येशू असं नाही म्हणाले की मी संपलो, मी आता खलास झालो. We are finished. आम्ही संपलो असंही नाही, आपण संपलो असंही नाही. No. नाही. If anybody is finished, it is the devil. जर काही संपलं, जर कोणी संपला तर तो सैतान संपला. येशू नाही संपला, मी नाही संपलो, आपण नाही संपलो, सैतान खलास झाला. Amen. The work Amen. is finished. आणि काम संपलं. The work that God has given me is finished. जे देवाने मला काम दिलेलं ते काम संपलं. Amen. Amen. And so now you need not struggle to carry your burden. आणि म्हणून तुम्ही आता संघर्ष नाही करायचे, एवढं डोकं नाही फोडायचं. The आपलं more ओझं you struggle to carry your burden, कारण एवढं डोकं फोडून तुम्ही तुमची ओझी जर स्वतःच्या छातीवर घेऊन फिरलात, the more mentally you will be sick, तेवढा मानसिक त्रास होईल बेटा. the more bodily you shall be sick. मानसिक आजार होतील, शारीरिक आजार सुद्धा होतील. You will not move forward. आणि तुम्ही पुढे जाणार नाही. You will be chained for life. साखळ्या बांधल्या जातील तुम्हाला आयुष्यभरासाठी. And once you are chained, आणि एकदा का त्या साखळ्या तुम्हाला पडल्या, it's very easy for the devil to cage you. मग सैतानाला सोपं होतं ना रे आपल्याला सगळ्यांना पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवायला. Say, and so don't allow the devil to chain you, because if he chains you, he will cage you as मग well. सैतानाला तुम्ही परवानगीच देऊ नका तुम्हाला बांधून ठेवायची, कारण बांधून ठेवलं की तो तुम्हाला पिंजऱ्यामध्ये डांबून टाकणार. Amen. आमेन. A woman was coming from the farm with a big load, एक स्त्री होती आणि ती शेतातनं येत होती मोठं ओझं घेऊन. carried the heavy load on her head, आणि ते मोठं ओझं तिच्या डोक्यावरती घेऊन ती येत होती. and suddenly somebody passed her in a car, आणि अचानक एक व्यक्ती कार मधून तिच्या बाजूने जात होता. and so she called out, आणि तिनं हाक मारली my son, की माझ्या मुला give an old woman a lift. म्हाताऱ्या बाईला लिफ्ट दे ना. So the driver stopped and said, तर तो जो कोणी ड्रायव्हर होता तो थांबला आणि म्हणाला, please step in. प्लीज आतमध्ये या ना आजी. And she entered. आणि ती बाई आतमध्ये आली गाडीच्या. And so after this driver covered some distance, आणि हा ड्रायव्हर काही अंतर गेल्यानंतर he looked back त्याने मागे पाहिलं and he discovered आणि त्याला असं कळलं that the old woman still had a load on her head. की म्हातारी आजी ते डोक्यावरचं ओझं तसंच घेऊन कार मध्ये बसली आहे. And so he said, तर तो ड्रायव्हर तिला म्हणाला Mama, keep the load down. की मम्मा तुम्ही ओझं खाली ठेवा ना. The mama answered, तर मम्मानी उत्तर दिलं, but पण I am the one you are lifting, मला तू उचलतोय, not my load. माझ्या भाराला नाही रे.
You have given me a lift, not my load. तू मला लिफ्ट दिली आहेस, माझ्या ओझ्याला नाही. And so this is how many of us relate to Jesus. अशा रीतीने आपल्यातले अनेक जण येशूंशी सुद्धा वागतायत. Amen. आमेन. We say आपण असं म्हणतो we are the ones who have been lifted up by Jesus. की येशूंनी आम्हाला उचललेलं आहे. And why should we allow him again to carry our मग burden? कशाला आता आमचे भार, आमची ओझी सुद्धा आम्ही येशूंना द्यायची? See, when he died for you, he died for you whole. पण असं नाही, येशू जेव्हा तुझ्यासाठी मरण पावले, ते संपूर्णतः मरण पावले. Say, he will not say, I will carry you but not your load. येशू असं म्हणणारच नाहीयेत की मी तुला वाहीन पण मी तुझा भार वाहणार नाही. How can it be? असं कसं शक्य आहे? He has taken care of you totally, येशूंनी wholly, तुला संपूर्णतः सांभाळलेला आहे. Totally. forever, कायमचं. unconditionally, अट न without ठेवता, reservation. काही रिझर्वेशन्स न ठेवता, काही अट न ठेवता येशूनी तुला अख्खच्या अख्ख सांभाळलंय. Amen. आमेन. Are you getting me, people? कळताय का मी काय म्हणतोय? When he has bought you, येशूंनी जेव्हा तुला विकत he घेतलंय, has bought you with all your weaknesses. विकत घेतलं तुझ्या सगळ्या अशक्तपणा सकट, कमजोरी सकट. Try to understand this truth. हे समजून घ्यायचा प्रयत्न करा, कान लावून ऐका. When he has bought me with all my weaknesses. येशूंनी आज मला विकत घेतलंय, माझ्या सगळ्या अशक्तपणा सकट विकत घेतलंय. So if I make mistakes, it is his problem, तर not mine. माझ्याकडनं आता चुका झाल्या तर समस्या त्याची आहे, माझी नाही. Because he knew it already. कारण येशूंना ऑलरेडी माहित होतं ना मला विकत घेताना की त्यांना काय मिळतंय. Amen. व्हॉट इज गेटिंग इनटू. Are you getting me, people? कळताय का मी काय म्हणतो? He has taken all. येशूंनी सगळं नेलेलं आहे. So we should give our all to him. तर आपण सुद्धा आपलं सर्वस्व नको का येशूंना द्यायला? आणि सर्वस्वात ओझी पण आली. And that's why some Christians die in the wilderness. आणि म्हणून काही ख्रिश्चन माणसं रानात मरतात. Like most of the children died of Israel in the wilderness. जसं इस्रायलातली जास्तीत जास्त मुलं त्या रानातच वारली. Because they keep struggling against the flesh. कारण संघर्ष करत राहिली, देहाविरुद्ध लढत राहिली. And so God has to tell them, तर देवाने त्यांना सांगावं लागलं. you have done enough. देवाला त्यांना असं सांगावं लागलं की बास आता तुम्ही बरंच काही केलंय. And now come to me, I will do it. आता माझ्याकडे या, मी बाकीचं करणार आहे. Because you start the work shabbily and you will end it also shabbily. कारण की तुम्ही कामं गबाळी सुरू करता आणि तुम्ही कामांची अखेर पण गबाळीच करणार. So let me start a work in you. तर मला तुझ्यामध्ये पहिलं काम सुरू करू दे. A good work. चांगलं काम सुरू करू दे. You handle your whole case to me. आणि तुझं संपूर्ण जीवनी प्रकरण, तुझी केस माझ्या हातात दे. And I will give you a beautiful ending. मी देतो ना तुला, अगदी छान अशी समाप्ती मी तुला देतो. Amen. Amen. And so if you keep on carrying your burdens, आणि म्हणून ना तुम्ही लोक, बिलीव्हर लोक, येशूंचे अनुयायी आणि शिष्य जो ओझी घेऊन असे फिरला, you can never live in victory. तुम्हाला कधी विजयामध्ये जगता येणार नाहीये राजा. You can never live in victory. कधी तुम्हाला विजयी जीवन जगता येणार नाहीये. येशू असून सुद्धा तुझी ओझी तू वाहतो. Amen. Amen. Because you will never get to live a life that God wants you to live. कारण मग देवाला जे जीवन तुझ्याकडनं जगून हवंय ते कधीच तुला जगता येणार नाही, कारण ते ओझट तुला ठार मारतंय. Amen. Amen. And that is why the devil is so successful in what he sees in many believers. आणि म्हणून तर सैतान एवढा यशस्वी होतो अनेक लोकांच्या जीवनामध्ये, अनेक बिलीव्हर लोकांच्या जीवनामध्ये, जे त्याला दिसतं त्या पायी. Amen. Amen. And they are still living a wilderness kind of आणि mentality. अजूनही अनेक बिलीव्हर माणसं रानातल्या मनोवृत्तीमध्ये राहतात. Amen. Amen. They have not left the stage of struggling with संघर्ष. God. अनेक बिलीव्हर माणसांचा संघर्षच त्यांनी सोडलेला नाही. डोकं फोडायची एवढी सवय की बिलीव्हर झाल्यावर पण डोकंच फोडतायत. Amen. आमेन. जे नको आहे. Say, struggling and struggling. संघर्ष डोके कशाला? आता येशू आहेत ना. For so many years, Israel never prayed to God. अनेक वर्ष इस्रायलनं देवाला प्रार्थना केली नाही. Struggling on their own. संघर्ष, स्वतःवरच संघर्ष. More than 400 years. 400हून जास्त वर्ष स्वतःवर संघर्ष. But a day came. पण एक दिवस त्यांच्या जीवनात उगवला. Collectively they cried out to God. एकत्र मिळून एक समुदाय या नात्याने त्यांनी देवाचा धावा केला. That means take away my burden. आणि याचा अर्थ तो धावा असा सांगत होता की देवबाप्पा आमचं ओझं घेऊन टाक. Release us आणि आम्हाला सगळ्यांना मोकळं कर. from this slavery kind of life. या गुलामगिरीच्या जीवनातनं आम्हाला तू सुटका दे, आमचं ओझं घेऊन टाक. And Bible says आणि बायबल म्हणतं God heard their cry. देवाने त्यांचा आवाज, त्यांचा आक्रोश ऐकला. When you don't cry, why he will hear? आपण जर आक्रोश केलाच नाही, आपण जर रडलोच नाही, तर देवाने आपलं ऐकावं कशाला? I mean, he cannot hear nothing. आणि देवाला काय ऐकू येणार आहे? मग आपण जर आक्रोशच केला नाही, धावाच केला नाही, तर त्याला काय ऐकू जाणार आहे? Are you getting me? कळतंय ना? थोडासा धावा तर करावा लागेल, आक्रोश करावा लागेल, डोळे भिजले तर वेल अँड गुड. God will not move unless you move towards आणि him. जोर तू देवाकडे पाऊल उचलत नाही, देव कशाला तुझ्या जवळ येईल? Amen. आमेन. And it's really instructive to all of us. आणि खरोखर या सगळ्यामधून आपल्याला एक मार्गदर्शनच आहे. In one night, एका रात्रीत God delivered 6 lakhs of them. देवाने 6 लाख लोकांना सुटका दिली. आपलं डोकं चालत नाही. One night. एका रात्रीत. It took one night for God to एक रात्र deliver. फक्त देवाला लागली 6 लाख लोकांना सुटका द्यायला.
आपण किती आहोत? Bible says in the self same day God delivered बायबल them. म्हणतात त्याच दिवशी देवाने त्या सर्वांना सुटका दिली. While it really took afterwards 40 more years to get Egypt out of them. आणि That's a different नंतरून thing. आता तर 40 वर्ष लागली त्या इस्रायली लोकांमधून मिस्र देश बाहेर काढायला. Many times अनेक वेळा God delivers us in the self same day देव तर आपल्याला त्याच दिवशी सुटका देतो. while we have been struggling for 400 years. 400 वर्ष आपला संघर्ष चाललेला असतो. But पण the moment we are delivered, ज्या क्षणाला आपल्याला देव एका दिवसात सुटका देतो आणि ती सुटका आपल्याला मिळते, sometimes it takes another 400 years for that Egypt to come out of our senses. अजून पुढे 400 वर्ष जातात आपल्या प्रकृतीतून तो मिस्र देश बाहेर यायला, म्हणजे लागलेलं जग आपल्यातनं बाहेर पडायला. So what a waste of time. मग किती वेळ वाया गेला. It would have been better we stayed in Egypt with that kind of mentality. मिस्र देशातच राहायचं होतं ना, मग तिथेच मुक्काम ठोकायचा होता. तसल्या मनोवृत्तीत जर राहायचं होतं तर मिस्र देश सोडलाच कशाला. When you came out of this world, तुम्ही जेव्हा या जगातनं बाहेर आलाय when you entered the kingdom of God, आणि देवाच्या राज्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश केलाय, we have to have a new set of mentality. आता आपल्याकडे नवीन मानसिक वृत्ती पाहिजे. A new set of mentality. आता आपल्याकडे नवीन मानसिक वृत्ती पाहिजे. येशू मध्ये आलोय पण जग सुटत पण नाहीये, असं चालणार नाही. Old has to go, the new has to come. जुनं गेलं पाहिजे, नवीन आलं पाहिजे. New cannot come unless the old goes आणि out. जोर तू जुनं सोडत नाही, नवीन येणार नाही. Physically we are out, mentally we are in. शारीरिक रीतीनं आपल्यातले अनेक जण बाहेर आलेले आहेत, सुटका मिळालेली आहे, पण मानसिक रीतीनं अनेक जण अजूनही जगात अडकलेत. Many times अनेक वेळा when you come out physically, the same day you have to come out mentally also. शारीरिक रीतीनं तुम्ही सुटका पावला ना की मानसिक रीतीनं सुद्धा तुम्ही ती सुटका घ्यायला पाहिजे. Are you understanding? शरीर तुझं सुटका पावलाय, मग मन कशाला तुझं जगात अडकलंय? त्यालाही सुटका Location दे. alone does not change you. फक्त परिसराने आपण बदलत नाही रे. What kind of mentality you come out with is very important. फक्त परिसर आणि लोकेशन आपल्याला बदलत नाही, पण काय पद्धतीची मानसिक वृत्ती आपल्यामध्ये आहे त्यानं फरक पडतो. Amen. आमेन. We are born again, आपला नवीन जन्म झालेला आहे, but we are like that Simon the sorcerer. पण आपण तो शिमोन जादूगार होता ना त्याच्यासारखे आहोत. He was saved, baptized, त्याचं तारण झालं, त्याचा बाप्तिस्मा झाला, but that mentality पण ती मानसिक वृत्ती did not change नाही ना गेली त्याच्यातनं. because he told Peter, कारण तो पेत्राला म्हणाला take this cash, की सर हे पैसे घ्या give me that anointing. आणि तो अभिषेक आहे ना तुमच्यावर तो मला द्या. See, that mentality had not changed. म्हणजे मानसिक वृत्ती बदलली नाही त्याची. So we need to change our mentality. आपली मानसिक वृत्ती बदलली पाहिजे. The moment the Lord says, ज्या क्षणाला प्रभू असं म्हणतो cast your burden upon me, तुझं ओझं माझ्यावर टाक, we should cast. आपण ते गपचूप टाकलं We पाहिजे have to believe in him. आणि प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे, We have to trust him. देवावर भरोसा ठेवला पाहिजे. But we have been molded by this world for so long. पण काय झालंय ना, या जगामध्ये इतकी सारी वर्ष राहून आपण अशा साच्यामध्ये ढाललोय. It takes a long time for us to really cast our burden त्या upon the Lord. साच्यामध्ये आकारच आपल्याला जसा आलेला आहे की आपल्याला वेळ लागतो आपली ओझी प्रभूच्या चरणी टाकायला. Don't do that. असं करू नका. Amen. आता येशूकडे आलाय ना, बिलीवर्स आलाय ना, सगळी ओझी येशूना देऊन टाका. The Bible commands बायबल आपल्याला आज्ञा करतं, सांगतं नाही, आज्ञा that करतं you cast your burden upon the Lord. की चल तुझं ओझं देवाचरणी टाक. Why? का? Because he cares for you. कारण देवाला तुझी काळजी आहे. He will sustain you. प्रभू तुला पाठिंबा देणार आहे You shall not be moved. आणि तू हलणार नाहीयेस. ऑन आवर वे टू हेवन वी शॅल नॉट बी मूव्ड. Constant worry सारखी चिंता and expecting the worst. आणि सारखं काहीतरी वाईट होणार, काहीतरी वाईटच होणार अशी आशा ठेवणं, It can take its toll on your mind and your त्यातनं performance. मनावर परिणाम होतात आणि मनावर परिणाम झाले की आपली कामं नीट होत नाहीत And it will sap your emotional energy. आणि त्यातून तुझी भावुक स्फूर्ती एनर्जी सगळी निघून जाते. That's why many people feel tired आणि without बघा ना, work. मग अनेक लोकांना, तुम्ही अनेक लोकांचं निरीक्षण करा, काम न करता त्यांना सारखं दमल्यासारखं वाटतं. कधी त्यांना विचारता हाऊ आर यू, आय एम टायर्ड. Why? वाय? Mind is working. कारण मनाला Overworking. विसावा नाही. मनाला विसावा नाही. Anxiety is working. चिंता, Worry is दडपण, working. टेन्शन, Tension is ओझं, working. एवढं ओझं. See? म्हणून मग कधी बघितलं तर हे दमलेलेच आहेत. Why they are tired? का? सारखे तुम्ही दमलेलेच असता. Without work you are tired. काम काही नाही, काम न करता तुम्ही लोक तर थकते का? थकतायत कसे? Because the engine of your mind is working. कारण मनाचं इंजिन थांबत नाही ना, सारखे विचार विचार विचार. हाऊ मच ओव्हर थिंकिंग, कम ऑन. Amen. किती जास्तीचे विचार करताय And that makes them unable to sleep. आणि त्याच्यामुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही. Even today I see आज सुद्धा मी बघतो the youth cannot sleep. तरुण मुलं मुली जी आहेत, मी आज परत सांगीन, जवान मुलं मुली अलीकडची रात्री झोपत नाहीत. For them night is day and day is night. त्यांना रात्र दिवस आहे आणि दिवस रात्र आहे. They cannot sleep नाही येत peacefully. त्यांना झोप. Mind is They functioning. cannot sleep. त्यांचं मन काम करत राहतं See? सारखं.
Because they are not learned to cast their burdens upon the Lord. कारण त्या तरुण मुला मुलींनी आपली ओझी प्रभूच्या चरणी टाकणं शिकलेलंच नाही. Because if they don't do it, nobody does it. कारण That is त्या their mind. त्या जवान मुला मुलींना असं वाटतं मला करावं लागेल, मी नाही केलं तर कोण करणार, मी करणार. तू तुझा मिमीचा बँड बंद करतो. But for us, आमचं म्हटलं ना, if I will not do, my God will do. आमच्या सारख्यांचं म्हटलं ना तर आम्हाला माहिती असतं मी नाही करू शकलो, माझा देव करेल. If I cannot do, my God will आणि do. मला नाही जमलं करायला, माझा देव करेल. Amen. आमचे लोक, आमची पिढी, आम्ही हे असे आहोत. आणि जवान पिढी मी नाही केलं तर कोण करेल. एवढ्या मोठ्या येशूला घेऊन तू करतोय काय? See, life can become like background music आयुष्य and noise. आयुष्य ना पार्श्वभूमीतलं एक गोंगाट करणारं संगीत बनेल. Yes. हो, तो गोंगाट जाणार नाही. The background noise. पार्श्वभूमीमध्ये सारखं काहीतरी संगीत आयुष्याचं चालूच असेल. Tension, worries. टेन्शन, काळज्या It can keep you trapped. तुम्हाला असं जाळ्यात अडकवून टाकतील. So you get trapped in a place where you have no control. तर मग अशा कुठल्या तरी जागी तुम्ही सुद्धा बंधनात पडून जाता ना, की जिथे तुमचं काही कंट्रोलच नाहीये. And you feel that your life is hopeless. आणि मग तुला असं वाटायला लागतं माझं जीवन तर काय कामाचं, इतकं निराशता येते. See? And these things make you helpless. आणि या गोष्टी तुम्हाला निसहाय्य आणि लाचार करतात. You feel afraid. तुम्हाला भीती वाटायला लागते. You feel you're alone. तुम्हाला असं वाटायला लागतं की मी एकटा आहे. You feel that there is nobody to support you. असं वाटायला लागतं माझं कोणी नाही, मला कोणी आधार देत नाही, मी एकटा आहे. But if you let your worries and anxiety and thoughts control you, पण तुम्ही लोकांनी जर आपल्या चिंता, काळज्या, असं की ओझी जी आहेत त्यांना असं स्वतःचं नियंत्रण दिलं, you will live a very limited life. तर तुम्ही मर्यादित जीवन जगाल बेटा. You cannot bloom. आणि तुम्हाला असं उमलता येणार नाही. You cannot cover everything that God has for you. आणि देवाने तुमच्यासाठी जे सगळं ठेवलंय ते तुम्हाला कव्हर सुद्धा करता येणार नाही. असं नको ना. I'm not saying just because you will have anxiety, you don't take challenges. मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला चिंता आहे म्हणून तुम्ही आव्हान घेत नाही किंवा घ्यायचं नाही असं मी See, म्हणत नाही. because कारण sometimes कधी-कधी avoiding challenges and difficult situations, अवघड परिस्थितींमध्ये आव्हानांना टाळलं, it can give you an illusion of relief. त्यातनं एक मृगजळ तुम्हाला भासेल. कसलं मृगजळ? की मला सुटका मिळाली, मला सुटका मिळाली. But you will never move forward in life. पण तुम्ही आयुष्यात पुढे जाणार नाही. See? You have to take up these challenges. म्हणजे तुम्हाला आव्हानं घ्यावी लागतील. If you want to improve in your life, तुला जर तुझ्या जीवनाला सुधरवायचं असेल if you want to bring bread on the table, आणि तुला जर तुझ्या घरी खरोखर अन्न आणायचं असेल, if you want your children to rise, तुझी जर इच्छा असेल, मनोभाव आहे की माझी मुलं वर यावीत, you don't have to run from your challenges just because it will give you anxious thoughts. तर येणाऱ्या आव्हानांना सोडून पळून जाऊ नका की ती आव्हानं आल्यावर मला टेन्शन येतं म्हणून मला आव्हानच नको. पण तो उपाय नाहीये. फेस इट विथ द स्ट्रेंथ ऑफ गॉड. देवाच्या मदतीनं त्याला तोंड द्या. By the strength of God, you can do it. देवाच्या मदतीनं करा. तुम्ही करू शकता. मुलांवर पण हार नाही मानायची. You cannot avoid challenges if you are thinking of progress and future. आणि तुम्ही जर प्रगतीचा विचार करताय, भवितव्यामध्ये मला बढती हवी आहे, प्रगती हवी आहे, असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आव्हानांना टाळू नाही शकत. आव्हानं येणारच. I'm not saying we have to cherish all these trials and tensions. आणि मी असं नाही म्हणत आहे असं म्हणताना की आलेल्या आव्हानांना, टेन्शनला अशी मिठी मारून त्यांच्यात आनंद घ्या असं मी म्हणतच I नाही. mean, there is no joy in anxiety. कारण टेन्शन मध्ये, त्रासामध्ये काय आनंद आहे? काहीच नाही. Who would love to accept and embrace anxiety? आणि कुणाला त्या सगळ्या टेन्शनला मिठी मारायला आवडतं? कुणालाच नाही. But you cannot avoid it also. पण टाळू नाही ना शकत. And you should not avoid because you have Jesus with you. आणि त्या आव्हानांना, त्या चिंतेला, त्या काळजीला टाळायचं सुद्धा नाही, कारण आपल्या बरोबर येशू आहेत ना. Trials will come. समस्या येणार. We are born in this world where there are trials already before you are born. आपण अशा जगात जन्माला आलोय की ज्या जगामध्ये आपला जन्म होण्या अगोदर पासून त्रास, समस्या हे सगळं होतं. It was always there. नेहमी त्या समस्या, ते त्रास, कसोट्या And सगळं sadly we were born in it. आणि दुःखाची बाब आपला जन्मही तशाच जगात झाला. And that's why when a child is born it cries. आणि म्हणून बाळ जेव्हा जन्माला येतं हसत येत नाही, ते रडत येतं. What I have been born into. की हे कशात माझा जन्म झाला रे बाबा, आईचं पोटच बरं होतं. But see, you can fight it all by the strength of God. पण हे सगळं तुम्ही देवाच्या मदतीनं ना झगडू शकता, भांडू शकता. Let trouble surround you. त्रास आले तर येऊ दे, पळवाटा काढू नका. आयुष्य आहे, आयुष्याला त्रास बांधलेले असतात. But you don't take excessive worry and excessive tension. पण जास्तीची चिंता करत, डोक्याला हात मारून जास्तीचे विचार करत विचारवंतांसारखे बसायची गरज नाही. Don't become a philosopher. कशाला विचारवंतांसारखे डोक्याला सारखं आठ्या आणि हात लावून विचार किती विचार करतो. थिंक व्हॉट आर यू थिंकिंग. Say, become a meditator.
मनन करा याचं, in the word of God, देवाच्या शब्दाचं मनन करा. not a philosopher. विचारवंत बनू नका. नाही फिर ऐसा, नाही फिर वैसा. अरे कुछ ना होता, जीसस है ना. Say, it's going to, otherwise it's going to affect your mind and your body. नाही तर वेडा होशील हा, वेडा. मन तुझं वेडं होईल आणि शरीरावर परिणाम होईल. Anxieties, many times I told you before, it works like poison. अनेक वेळा मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं, ही जी चिंता येते ना ती विषासारखी काम करते बेटा, विषासारखी. Just shrug it off like Paul did to the चिंता snake. विषारी आहेत. पॉलनं कसं त्या झटकून लावल्या तसं झटकून लावा. Paul was picking up some sticks पॉल काही काटक्या गोळा करत होता to build a flame on that wet night. आणि त्या रात्रीला, ओली रात्र, शेकोटी पेटवायला पॉल काही काटक्या गोळा करत But होता. suddenly out of the blue, अचानक कुठून तरी a viper came and hung on his hand. एक साप आला आणि त्याच्या हाताला लटकला. What did he अचानक. do? मग पॉलने काय केलं? He didn't say it will go on its own. पॉल असं नाही म्हणाला की राहू दे, थोड्या वेळ जाईल, I'm a believer. मी बिलीवर आहे. No. बिलीवर आहे म्हणून काय सैतानाला पाळून ठेवायचं का? You have to shrug it away. झटकायचं. Shrugging away does not mean fear. आणि झटकून टाकायचं म्हणजे भीती नाहीये काही. Shrugging away means I don't want it. झटकून टाकलं म्हणजे आपण घाबरत नाही. आपण असं म्हणतोय मला सैतान नकोय. He shrugged it off पॉल न ते झटकलं before the poison could strike him. कारण ते विषारी आहे आणि ते विष त्याच्यात पसरायच्या अगोदर पॉलनी ते झटकून टाकलं. Or असं had it करायचं. stung him, I don't know, but he shrugged it off. पॉलनी ते झटकूनच लावलं. तो साप त्याला चावला का काय मला माहित नाही, पण पॉलनी जसा तो आला त्याला झटकलं. He didn't allow it to stay on him for a moment. आणि पॉलने त्या सापाला एक मिनिट म्हणून स्वतःवर राहू नाही दिलं. Same thing you have to do with your anxiety. तसंच तुम्ही तुमच्या चिंतेचं करायचं. Just shrug it off in Jesus' name. ज्या क्षणाला तुम्हाला जाणवायला लागतं की आय एम टू मच स्ट्रेस टुडे, खूप चिंता होतीये, लगेच ती झटकून टाकायची येशूंच्या नावात. So when worry strikes you, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला अशी चिंता व्हायला लागेल, or burdens try to put fear in you, किंवा ओझी तुमच्यामध्ये भीती घालतील, just shrug it off in the लगेच ते name of झटकून Jesus. टाकायचं येशूंच्या नावात. देवाचं वचनच बोलायला सुरुवात करायची. Amen. आमेन. Start praying loudly. आणि जोरात प्रार्थना करायला सुरुवात करायची. In the कुणाला name आवडतं? of Jesus, devil leave in Jesus' येशूंच्या name. नावात सैताना सोड. That's what my wife and I do. हो, मी आणि माझी बायको असंच करतो. Even at night, रात्री सुद्धा say it's 2 o'clock. समजा 2 वाजले, Suddenly she gets up अचानक समजा मी उठले and she says, तर I म्हणते feel a burden. मला ओझं वाटतंय. Immediately I say, come, let's pray. लगेच मग पास्टर म्हणतात चल प्रार्थना I कर. bind you, devil, in the name of Jesus. Leave you devil, या खोलीत आलेल्या सैतानाला येशूंच्या नावात बांधतो आणि जे वचन बोलायला सुरुवात करतो ना आम्ही. Even if I feel that thing, आणि कधी पास्टरांना सुद्धा असं वाटलं की अरे काहीतरी खरं. होत आहे, ते मला जागं करतात come on, pray. की जयश्री उठ, प्रेयर कर. I bind you, devil, in the name अहो of मी Jesus. जे सुरू होते येशूंच्या नावामध्ये मी बांधते तुला सैताना, वचन उघडून साम 92 साम 23 हालेलुया हालेलुया. Amen. Amen. It can happen. होऊ शकतं. देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे. 2 days back, 2 दिवसांपूर्वी suddenly I got up. अचानक मी उठलो. That thought came. I was worried for my daughter in a room. अचानक एक विचार आला माझ्या डोक्यात. मला माझ्या सँड्राची काळजी झाली. I आणि was, सँड्रा खोलीत होती. and I was going out. आणि ना मी असं ताडकन उठलो आणि माझ्या खोलीतनं बाहेर जायला निघालो. I'm going to a room. सँड्राच्या My खोलीकडे wife said, जायला. what are you doing? तेवढ्यात माझी बायको उठली आणि मला म्हणाली कुठे कुठे चालला? I said, I just, I'm worried about. तर Sandra." पास्टर म्हणाले नाही, सँड्राची काळजी होतीये. It was the devil putting that thought. सैतान विचार टाकत होता She मला. was fast asleep. सँड्रा तर झोपली. म्हटलं सँड्रा खोली झोपली आहे. I bound the devil in the name of मग Jesus. सैतानाला येशूंच्या नावात मी बांधून टाकले. See? सट. So things may not be real, तर गोष्टी कधी कधी खऱ्या नसतात, but the devil will give you that thought. पण सैतान तो विचार टाकून जातो. You see the TV, तुम्ही टीव्ही बघता, you get into the news, रात्री तुम्ही समजा बातम्या बघताय and there is an accident. आणि समजा त्या बातम्यांमध्ये एक अपघात दिसला. Suddenly you fear for your children, they will meet an accident. अचानक that तुम्हाला day. भीती वाटायला लागते, माझी मुलगी अजून घरी आली नाही, मुलगा अजून घरी आला नाही, ऍक्सिडेंट झाला का काय? Say, the devil takes that thing, what happened, what is shown through the visual, and puts it in our mind. आणि सैतान काय करतो, त्याच गोष्टी ज्या आपण डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत ना, तेच चित्र आपल्या डोक्यात निर्माण करतो. And he replaces that incident with your family incident. आणि ती As घटना though it's going to happen to you तुमच्या now. परिवाराला लागू पाडतो आणि असं म्हणायला लागतो तुझ्या फॅमिलीत पण असंच होणार आहे बघ. A neighbor has cancer, we fear, oh, now we will have शेजाऱ्याला cancer. कॅन्सर झाला, मग आपल्याला भीती वाटायला लागते, मला पण कॅन्सर होणार बहुतेक. Don't allow the devil to bring his thoughts. सैतानाला परवानगी देऊ नका त्याचे विचार तुमच्या डोक्यात घालायला. Just bind it in the name of Jesus. जसं येईल तसं येशूंच्या नावात ते बांधायचं. सैतानाला डोक्यात राहायच्या सवयी लावू नका. When you remove worry from your life, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातनं काळजी काढाल, you will never be the same ever again. मग कधीही तुम्ही जसे आहात तसे राहणार नाही.
Your faith will be restored. तुमचा विश्वास तुम्हाला परत मिळेल, Your mind will be renewed. मन तुमचं नवीन होईल Your life will be flooded with everlasting peace. आणि सनातन शांतीनं तुमचं मन भरेल. Praise God. देवाला धन्यवाद. Because life is all about happiness. का आयुष्य आनंदाविषयीचं आहे बेटा. Amen. लाईफ इज ऑल हॅपीनेस, खुशी, आनंद. Life is all about happiness. आयुष्य आनंद आहे. That's why Jesus said, म्हणून येशू I म्हणाले, came to give you life, मी तुम्हाला जीवन द्यायला an आलोय. abundant life. विपुल जीवन, भरपूर जीवन द्यायला आलोय. Amen. आमेन. Yes, today is a day of learning. आजचा दिवस आपल्यासाठी एक शिकून घ्यायचा दिवस. How to deal with burdens, how to deal with anxieties, की आयुष्याचं ओझी आली, आयुष्यामध्ये जर काही टेन्शन आलं तर ते कसं हाताळायचं. how to deal with fears. आणि भीती आली, भीती वाटायला लागली तर ती कशी हाताळायची. It will be a life-changing thought for you. आणि जीवन बदलणारा हा विचार असू शकतो तुमच्यासाठी. Because it's so easy to get lost in fear. कारण बघा, भीतीमध्ये हरवणं सोपं आहे. Because the devil will always tell you there is no escape from this. कारण सैतान तुला नेहमी असंच सांगणार, आता तू अडकला, आता तू काय सुटत नाही, तू गेला, आता You'll never come out तू of नाही it. याच्यातनं बाहेर पडणार, आता तू गेला. You need to ignite your faith. असं नाही, तुम्ही तुमचा विश्वास पेटवायचा. Every day ignite that new दर faith. दिवसाला नवीन विश्वास पेटवायचा. So that you can become the person that God always wanted you to become. म्हणजे तुम्ही तो व्यक्ती बनाल की जो व्यक्ती देवाला तुमच्यामध्ये हवाय. See, Jesus said, येशू बोलले, in this world you will have tribulation. येशू बोललेच आहेत ना, या जगात तुम्हाला त्रास होणार आहेत, But be of good cheer. पण धीराने राहा, For I have overcome the world. आनंदाने राहा, कारण या जगावर मी विजय घेतलाय. In other words, दुसऱ्या शब्दात, you are not trusting one wimpy fellow. तुम्ही कोणी अशा लुक्या पुक्या माणसावर विश्वास नाही टाकलेला. You are trusting somebody who overcame the world. तुम्ही अशा कुणावर तरी विश्वास टाकलाय की ज्याने जगावर विजय घेतलाय. You are not trusting on somebody whose grave is here tonight. आणि तुम्ही अशा this कुणावर morning. विश्वास टाकलेला नाही की ज्याची कबर इथे आहे. No, you are नाही. trusting on somebody whose grave is not there on the तुम्ही earth. अशावर विश्वास टाकलाय की ज्याची कबर नाहीये, तो जिवंत आहे, Who is the resurrection and the life. जो पुनरुत्थान आणि जीवन आहे. He is not an ordinary तो person. साधा माणूस नाहीये. तुम्ही येशूंना हलक्यात घेता, तो Amen. साधा नाहीये. उसको हल्के में मत लो, उसको यार दोस्त जैसा कभी नहीं लेना. Free yourself from all kind of fear. स्वतःला सगळ्या भीतीतनं मोकळं कर. Learn the methods to free yourself. आणि काय रीती आहेत त्या शिकून घे, की भीतीतून स्वतःला मोकळं कसं करायचं, त्याच्या काही रीती आहेत, त्या रीती शिकणं, All that is trying to hold you. की जे सगळं तुला मागे खेचतंय. Gain the confidence विश्वास घे, to walk forward तो विश्वास कमव, तो घे पुढे जायला. and walk forward with expectancy, अशा अपेक्षा ठेवून पुढे जा. looking unto Jesus, येशूकडे पाहत पुढे the जा, author and finisher of your faith, जो तुझ्या विश्वासाचा आधी आणि अंत आहे. believing विश्वास ठेव, that all will work out together for my good, की सगळं सरते शेवटी माझ्या चांगल्याकडे होणार आहे. that God has the best results for me, की परमेश्वराकडे माझ्यासाठी अति उत्तम असं त्याने राखून ठेवलं. and I am declaring it to you. आणि मी तुम्हाला हे घोषित करतोय, Your future will be better than your past. तुमचं भविष्य तुमच्या भूतकाळापेक्षा चांगलं असणार आहे. Your future will be better than your past. तुझं भविष्य तुझ्या भूतकाळापेक्षा चांगलं असणार आहे. You can overcome every kind of fear in the name of Jesus. आलेल्या प्रत्येक भीतीला येशूच्या नामात तू मात करणार आहेस. You can live a life of peace. आणि तुला शांतीनं भरलेलं जीवन जगता येणार Even आहे. in the midst of restless situations. अगदी अशांत अशा परिस्थितीत सुद्धा. Amen. आमेन. You can live your life तुम्ही तुमचं जीवन जगू where शकता. you will fulfill your destiny, you will fulfill your dreams. जिथं तुम्ही तुमच्या आयुष्याच्या दिशा पूर्ण कराल, स्वप्न पूर्ण कराल. Amen. Amen. So you have to rid yourself of all म्हणून kinds of negativity. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला सोडवा. Follow your heart हृदय काय म्हणताय त्या मागे चाला. and live out your destiny. आणि आयुष्याच्या दिशा साकार करायच्या मागे चाला. Because God has given you a new heart. कारण देवाने तुला नवीन हृदय दिलंय. A new heart and a new mind. नवीन हृदय, नवीन मन दिलेलं आहे. Live it out. जग ते जग जे मध्ये येईल ते बाजूला काढ. Say, there is a destiny written on your heart. एक आयुष्याची दिशा हृदयावर देवाने लिहिलेली आपल्या, माझ्यासाठी, तुझ्यासाठी. Many times, अनेक वेळा even our past mistakes, आपल्या भूतकाळातल्या चुका सुद्धा they come as a heavy burden upon us. एक जड ओझं बनून आपल्या समोर येतात. You need God to forgive you आणि मग गरज पडते की देवाने मला क्षमा करावी and to give you strength आणि देवाने मला ताकद द्यावी that you may forgive yourself. की तू स्वतःला क्षमा करावी. Sometimes it's very easy for God to forgive us, but it's very hard for us to forgive आणि ourselves. कसं असतं, देवाने आपल्याला क्षमा करणं सोपं आहे, पण आपण स्वतःला क्षमा करणं अवघड जातं कधी कधी. Because we cannot believe का आपला विश्वास बसत नाही that this kind of mistakes God can की forgive. एवढ्या मोठ्या चुका माझ्याकडनं झाल्या, एवढं मोठं पाप माझ्याकडनं झालंय आणि कसं काय देव मला क्षमा करतोय हे आपल्याला समजत नाही. See, unless you understand His greatness, पण जोवर तुम्हाला देवातली थोरवी कळणार नाही, unless you understand His unconditional आणि love, जोवर ना तुला देवाचं
अटी पलीकडचं प्रेम कळणार नाही. You will not easily forgive yourself. तोवर तू स्वतःला सोप्या रीतीनं क्षमा करू शकणार नाहीयेस. तुझ्या नीतिमान जीवनामुळे तू देवाला आवडलेला नाहीयेस. तू होता तसा देवाला आवडलायस. One morning, एके दिवशी सकाळी, I think so, just 2-3 days back, 2-3 दिवसांपूर्वी I just got up मी उठलो because God spoke to me. कारण देव माझ्याशी बोलला. He said, म्हणाला, live like the prodigal's father. उदया मुलाचा बाप होता ना तसंच. येस्टरडे माय Yesterday, बर्थडे, माय yes. रिअल बर्थडे येस्टरडे मॉर्निंग ही गॉट अप. पास्टर उठले आणि म्हणाले की देव माझ्याशी बोलतोय. देव मला म्हणतोय उदया मुलाचा बाप होता ना त्याच्यासारखा बन. He said, Wow. go and read it. की जाऊन वाच. ते म्हणाला You have to be like the prodigal's father, उदया मुलाच्या बापासारखा बन. and you will conquer everything. म्हणजे सगळ्यावर तुला मात करता You येईल. can conquer over your children. तुझ्या मुलांवर तुला You मात can करता येईल. conquer over the church people. चर्चच्या लोकांवर मात करता येईल You can live a victorious आणि life. विजयी जीवन जगता येईल. पास्टर मला बोलले पण की तो उधळ्या मुलाचा बाप, तो मुलगा अर्धा वाटा संपत्तीचा घेऊन गेला तरी सुद्धा त्या बापाने त्याला किती प्रेमाने हँडल केलं. He never said a word. बाप एक शब्द बोलला नाही की असं कसं तू सगळा पैसा घेऊन निघून जातो. माझ्या मेहनतीनं कमवलेला हा सगळा पैसा आहे, मी नाही देणार. नथिंग. It's my money. माझा पैसा आहे. You How are can I give it to rebellious. you? How can I give तू you? बंडखोर आहे. वेळ अगोदर मी मरायच्या आधी तू पैसा मागतो. तुला लाज वाटत नाही का? He gave it. दिलं. Go, son. हक है तेरा बेटा, ले ले, जा जा. We write a will. The father gave it. आपण इच्छापत्र लिहितो. Ki after I die, this हो. will become आपण yours. मृत्यूपत्र लिहितो. माहितीये आपण विल लिहून ठेवतो की मी मेल्यानंतर माझं जे काय आहे ते ह्यांना द्या, ह्यांना द्या, ह्यांना द्या. But the father gave it while he was living. त्या बापाने जिवंत असतानाच देऊन टाकलं त्या See, पोराला. writing a will after your death that it should go to your children is not real love. तुझ्या मृत्यूनंतर तू मृत्यूपत्र जे लिहून ठेवलेलं आहे की हे सगळं माझ्या मुलांना जावं, ते काही खरं प्रेम नाही. मेल्यानंतर ते कोणी लिहूनच ठेवतं की मैं मरने के बाद ये सब मेरे बच्चों को दो. Say, that is not love. त्याला काही प्रेम म्हणत Love is while you are alive and give the half of the share to your son. प्रेम कशाला म्हणतात? तू जिवंत असताना तुझा अर्धा वाटा तुझ्या पोराला दे. That I am trusting my God. की माझा देवावर विश्वास आहे, मला माझ्या मुलाला द्यायचंय. I mean, he didn't ask 1/10. त्याने 1.5 मागितला नव्हता. Half. अर्धा वाटा मागितला त्या पोराने आणि बापाने खुशी खुशी दिला. And after he returns back, spending everything. आणि सगळं खर्चून वाया घालवून ते पोरग परत आल्यावर Yet the father embraces him. बापाने त्याला सुनवलं नाही. बापाने त्याला मिठी मारली. Not saying anything. सुनवलं नाही. आपल्याला सुनवायची फार सवय असते. बापाने सुनवलं नाही. त्याला मिठी मारली की कम ऑन गेट इन. आय वॉज ऑलवेज वेटिंग फॉर यू टू कम बॅक. Put new clothes on him. घाल नवीन कपडे. Put new sandals. घाला. त्याला Put a नवीन ring माळा घाला. once again. The त्याला ring नवीन also कपडे is घाला. gone. मुद्रा घाला. अंगठी गेली. त्याचं सगळं गेलंय. परत घाल त्याला सगळं. And when he enters my house, he has to enter like a son, जेव्हा माझा मुलगा घरात येतोय परत माझ्या मुलासारखाच आला पाहिजे. not like a slave. एखाद्या गुलामासारखा नाही. Amen. What love is this? हे काय प्रेम आहे? So when God forgives you, तर देव जेव्हा तुला क्षमा करतो, forgive yourself. तू स्वतःला क्षमा कर ना. David said दावीद बोला in Psalm 38 verse 4, स्तोत्र 38:4. For my iniquities have gone over my head like the waves of a flood, as a heavy burden they weigh too much for me. स्तोत्र 38 आणि त्यातलं 4थं वचन. दावीद म्हणतो, कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेलेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी आहेत. In Psalm 68:19, स्तोत्र 68:19. Blessed be the Lord who daily bears our burdens. स्तोत्र 68 त्यातलं 19व वचन. प्रभू जो रोज रोज आमचा भार वाहतो. Say that. तो आशीर्वादित आणि धन्यवाद. The God who is our salvation. जो देव आमचे तारण आहे, जो Every रोज day he carries our जो burden. रोज आमचे भार वाहतो, तो देव आशीर्वादित. God be the will Lord. remove your burden देव तुमची ओझी काढेल. and see how free you become. आणि देवाने तुमचं ओझं काढल्यावर बघा तुम्ही किती मोकळे व्हाल. Amen. एवढं हलकं वाटेल ना, हलकं. Yesterday I gave that verse, Psalm 86 verse 16. काल मी Psalm, वचन Psalm 81 verse 16. काल मी वचन दिलं. स्तोत्र संहिता 81:16. God said, देव बोला, I removed the burden from his shoulder. त्याच्या खांद्यांवरनं मी ओझं काढलंय His hands were freed from the basket. आणि त्याचे हात मी मोकळे केले. ओ हालेलुया.
Jesus knows what a burden is. येशूंना माहिती आहे ओझं म्हणजे काय, Because he had taken the world's burden and sin upon कारण himself. संपूर्ण जगाचं ओझं आणि पाप येशूंनी स्वतःवर घेतलंय. And he didn't give up till he accomplished it आणि जोर येशूंनी ते पूर्ण केलं नाही, येशूंनी हार मानली नाही on that cross. त्या वधस्तंभावर. See, the worst ordeal for Jesus was in the Garden of Gethsemane. येशूंसाठी सगळ्यात वाईट परिस्थिती होती ती त्या गेत्सेमनी बागेत होती. That's why म्हणून when the burden was unbearable, ओझं जेव्हा असह्य झालं he took some of his disciples तेव्हा येशूंनी आपल्या काही शिष्यांना नेलं. Why? स्वतःबरोबर का, to receive comfort from them. की मला सांत्वन मिळावं, ह्या शिष्यांकडनं मला जरा दिलासा मिळावा. Sometimes you need to go to people, approach them when you are burdened. कधी कधी तुमच्यावर जेव्हा ओझं असतं ना तेव्हा योग्य लोकांकडे तुम्ही दिलासा घ्यायला गेलं पाहिजे. But please see, don't call Job's friends. पण प्लीज इयोबाच्या मित्रांसारखे मित्र बोलू नका. You will die मराल. before you live. हो ना, उद्याच्या ऐवजी आजच मराल. त्याच्या दोस्तांसारखे दोस्त नाही बोलवायचे दिलासा घ्यायला. You have to have right kind of friends. योग्य पद्धतीचे मित्र पाहिजेत. कधी जो ओझं आलंय तर त्यांच्याकडनं आपल्याला दिलासा मिळावा म्हणून. Say, and so when Jesus brought his disciples with him, तर येशूंनी सुद्धा त्या परिस्थितीत गेत्सेमनी बागेमध्ये जेव्हा ते गेले आणि या शिष्यांना नेलं, he went inside the garden alone. येशू बागेत एकटे गेले And alone there he started praying. आणि एकट्यानं येशूंनी प्रार्थना सुरू केली. That is the way to deal with your burdens. आणि ही रीत आहे आपल्या ओझ्याला हाताळायची. येशू एकटे बागेच्या आत गेले आणि त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली. ओझं हाताळायची एक रीत. Bible says in Mark 14:35. मार्कचा 14वा अध्याय आणि त्यातलं 35व वचन After बायबल. going a little further, he fell to the ground, that is distressed by the weight of his spiritual burden, and he began to pray that if it were possible, let this cup pass away from me. मार्क 14:35 मध्ये तो म्हणाला, थोडासा पुढे जाऊन भूमीवर उपडा पडला. त्याने अशी प्रार्थना केली, शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ. See, that was a burden. ओझं आलं येशूवर. It was too much for him. खूप झालं ते. टू मच इट बिकेम. But he carried it. पण तरी येशूंनी ते ओझं घेतलं. So now no burden is very heavy for Jesus. तर आता येशूंसाठी कुठलंही ओझं नाहीये. God will take your burden. देव तुमचं ओझं नेईल. He understands what your pain is and suffering देवाला is. कळतं तुमच्या वेदना आणि त्रास काय आहेत. But you also see that you don't become a burden to anyone. पण तुम्ही सुद्धा कुणासाठी ओझं डोक्याचा ताप बनू नका. आपल्यातले काही जण दुसऱ्यांसाठी डोक्याचा ताप बनतात. कशाला? Sometimes we do that. कधी कधी आपण असं करतो. आपला स्वभावच असा. Sometimes you don't work and then your wife has to carry all the burden. कधी कधी तुम्ही नोकरी बिकरी काही करत नाही, कामं करत नाही, तुमच्या बायकोला सगळा भार सांभाळायला Amen. लागतो. So we have to see that we don't become a burden to others तर also. असं नाही, आपण दुसऱ्यांसाठी ओझं नाही बनायचं. And some people are burdened to others all their life because आणि- they have not taken care of their bodies and now their spouses have to take care of them. काही माणसं आपल्या जीवन साथीदारांवरती ओझं बनून जातात आयुष्यभराला, कारण की त्यांनी कधीच आपल्या शरीराला सांभाळलं नाही, जपलं नाही, आणि मग आता त्यांच्या जीवन साथीदारांना त्यांना सांभाळावं लागतं. मी काही खाणार काय नाही, माझं बायको आहे नंतर मला हो का? बघायला. तुझा वडापाव तिला महाग पडतोय, तुला 10 रुपयात मिळाला, उसकी लाइफ खराब हो गई, उससे तो 5 स्टार में अच्छा खाना ही कभी खा लेता. What I'm saying is, मी काय म्हणतो, don't become a burden, become a burden bearer, become a burden sharer. अशी ओझी नका ना बनू कोणासाठी. ओझी वाहा, ओझी त्याला द्या, दुसऱ्यांची ओझी वाहा. Amen. कॅरी वन अनदर्स बर्डन लिहिलेलं आहे. Take care of yourselves. स्वतःला सांभाळ. Yes, some husbands live a shabby life काही नवऱ्यांची जीवन फार गबाळी आहे and they are full of sickness. आणि इतके आजार, एवढे आजार की बस. And the wife has to, poor thing, take care of you all your आणि her बिचाऱ्या life. बायकोला आयुष्यभर त्याला सांभाळावं लागतं. So don't become a burden to your spouse तर असं नको ना, आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला कशाला असं ओझं बनायचं. ते पण because of आपल्या your own mistakes. स्वतःच्या चुकीपायी जर तसं झालं असेल ना तर तसं करू नका. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला, each one should try to carry their own burden. प्रत्येकाने आपलं ओझं व्हायला शिका. If I don't carry my own body, who will carry? मी जर माझं स्वतःचं शरीर व्हायलं नाही तर कोण? माझ्या शरीराचं ओझं मलाच व्हायचं आहे ना. See, and so I have to make my legs strong. मग मला माझे पाय अगदी शक्तिमान ठेवायला I पाहिजे. cannot make my wife's legs strong that Huh? she may carry me. माझ्या बायकोचे पाय मी शक्तिमान करून जयश्रीनी मला सगळीकडे उचलावं. असं What is the चालेल use का? of husband saying, हा? बायको तू तुझ्या हा. पायाला तू सांभाळ, हा. कारण की हा? गेल्या ना शोभतं का? पुढच्या हमने बोला काय ते? इन द फ्युचर हा, भविष्यात तुला मला उचलायला हा. लागेल. भविष्यामध्ये तुलाच मला उचलावं लागणार आहे. जयश्री खा कॅल्शियम का सप्लिमेंट.
ले वो डी का सप्लीमेंट, तेरे पैर तू स्ट्रॉंग कर. कशाला मेरे लिए. तुम्हाला उचलायला? प्रत्येकाने आपापले स्ट्रॉंग करा. So, आपापला भार सगळ्यांनी प्रत्येकाने व्हा. are you getting me? काय शोभत नाही हो. See, आम्ही तुम्हाला उचलायचं, तुम्ही See. आम्हाला कडेवर उचलायचं आणि आणायचं. शोभतं का? you know, I have this bar on top. हा Bar at home. हा, माझ्या घरी ना एक बार आहे. I just hang on it. बार म्हणजे एक खांब आहे. तुमची डोकी कुठे गेली? Oh, bar. Not Oh, a sorry. bar. It's a bar. म्हणून A मी rod. म्हटलं. A rod is there. हा, rod, better word. And Rod. I swing in that हो ना, rod. it's going YouTube live. Hallelujah. I- No bar, एक खांब आहे वर. I swing in that त्या on that rod. त्या खांबावर मी लटकतो. नो बार. Then I tell my wife, आणि बायकोला म्हणतो, if my hands can carry me, हा, जर माझ्या हातांना माझं वजन पेलतंय I'm healthy. तर मी आरोग्यवान आहे. आणि मला म्हणतात तू पण कर. I used to tell her, you also do it. हो, मलाही म्हणतात तू पण कर. मलाही जमायला लागले आता. See, माझे गुरु. some people cannot do it. काही लोकांना जमत नाही स्वतःचा भार उचलायला. त्या ढेऱ्या किती बाहेर आल्या आहेत. I mean, it's very difficult. माफ करा मला, पण मध्य प्रदेश खूप बाहेर आलेला आहे. It's very difficult. अवघड जातं की नाही मग? See, you have to take care of yourself. ए बाबा, स्वतःला सांभाळणारे सारखा काय आजारी पडतोस? See, Paul says, पॉल म्हणतो 2 Corinthians 8:13, 2 Corinthians 8:13 मला हसायला for फार. it is not intended that others be relieved of their responsibility and that you be burdened unfairly, हो ना. but that there be equality in sharing the burden. 2 Corinthians 8:13 पॉल बघा कसं म्हणाला. कारण दुसऱ्या स्वस्थता व तुम्हाच अडचण व्हावी असं नकोय ना. See, अडचण आपण कोणाला करून नाही ठेवायची. even in your own family, स्वतःच्या फॅमिलीत, परिवारात सुद्धा don't become a burden. ओझं नका ना बनू त्यांच्यासाठी. See? Very sorry to say, but there are couples who Oh. just get married in 5 years' time. The man is so sickly because of living a very unhealthy lifestyle. सांगायला सुद्धा मला खेद वाटतो की लग्न होतात, लग्न केल्यानंतर 5 वर्षामध्ये तो जो पुरुष आहे तो एवढा आजारी होऊन जातो कारण की त्याची जीवनशैली बरोबर नाही. She forget about she taking grooming herself. She has to take care of. the म्हणजे sickly तिने person. जाऊन स्वतःला जपणं किंवा स्वतःला सांभाळणं ते तर लांबच ठेवा, तिला त्याला सांभाळायला लागतं. Amen. आमेन. Paul says, पॉल म्हणाला wherever you go, don't be a burden to anyone. जिथे कुठे तुम्ही जाल ना कुणासाठी ओझं आणि अडचण बनू नका. 2 Corinthians 11:9. 2 Corinthians 11:9. And when I was with you, and I ran short of finance, I did not burden any one of you, for what I needed was fully supplied by the brothers, that is Amen. Silas and Timothy, Hallelujah. who came from Macedonia. आमेन. 2 Corinthians 11:9 पॉल सांगतो, आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला काही कमी पडले असताही मी कुणाला भार असा झालेलो नाही. कारण मासेदोनियाहून जे भाऊ आले ना त्यांनी माझी गरज पुरवली आणि सर्व बाबतीत मी तुम्हास भार होऊ नये असे मी आपणाला राखले आणि पुढेही मी स्वतःला Yes, तसेच I ठेवणार आहे. kept myself from being a burden to you in any way and will continue to do so. मी स्वतःला तुमच्यावर ओझं केलेलं नाहीये आणि पुढे सुद्धा मी तुमच्यासाठी ओझं बनणार नाहीये. Paul went with his own money. पॉल स्वतःच्या पैशानं गेला. See, when people call me for crusades, पहा, मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगतो माझी. लोक जेव्हा केव्हा मला आशीर्वाद सभा घ्यायला, क्रुसेड घ्यायला पुण्याच्या बाहेर बोलवतात. I don't ask any money from them. मी देवासमोर खरं सांगतो, मी वेदीवर आहे. मी ऑर्गनायझर्सना एक पैसा मागत नाही. No matter where we go, कुठेही आम्ही जरी गेलो तरी we go on our own. आम्ही स्वतः जातो, We स्वतःवर spend our जातो, own money. स्वतः पैसे खर्च करतो. Say, if they give, I take it. त्यांनी दिलं तर मी घेतो, But I don't ask. पण मी मागत नाही. माझ्या कंडिशन्स नसतात की मी यायचा एवढा रेट आहे. देयर इज नो रेट ऑन मी. They don't give, I don't ask. त्यांनी दिलं नाही, मी मागत नाही. My crusades also have very little expenditure. आणि माझे जे काही क्रुसेड आहेत त्याला फार कमी खर्च असतो. I don't want to burden anybody. पण मला ओझं नाही बनायचं कोणा. ऑर्गनायझिंग कमिटीला तरी एवढी ओझी देऊन काय फायदा आहे. Many times I have paid my own expenses for the crusade. आणि अनेक वेळेला तर असं झालंय, मी जिथे कुठे क्रुसेड आणि आशीर्वाद सभा घ्यायला पुण्याच्या बाहेर गेलो, मी स्वतः त्यांचे खर्च सगळे उरकून आलेलो आहे. In fact, after 1 month they come to me and say, can you please give me little extra money because we have spent little bit more here and उलट there. पक्षी I कधी give it. कधी ऑर्गनायझिंग कमिटी महिना निघून गेल्यानंतर माझ्याकडे येते आणि मला म्हणते की थोडासा खर्च जास्त झाला, काही बिलं अजून पेंडिंग आहेत, आम्ही देऊन टाकतो. Paul says Paul बोललाय. in 2 Corinthians 12:14, 2 Corinthians 12:14
Now for the third time I'm ready to visit you, but still I will not be a burden to you financially, because amen. I do not want what is yours. See, but I want you. Amen. For children are not responsible to Yes. save up for their parents, Yes. but parents for their children. आमेन. 2 करीन 12 अध्याय 14 वचन. पॉल म्हणाला, पहा तिसऱ्यांदा मी तुम्हाकडे यायला तयार आहे आणि मी तुम्हाला भार होणार नाहीये, कारण मी तुमचे द्रव्य म्हणजे पैसा मिळवायला पाहत नाहीये, तर तुम्हाला मिळवायला मी पाहत आहे. कारण लेकरांनी आई बापांसाठी नाही, तर आई बापांनी लेकरांसाठी साठवायला पाहिजे. Praise God. मला तुमचं काही नकोय, See, that's मला what he said. तुम्ही हवाय. He said, I want you. पॉल म्हणालाय, मला तुझा पैसा नको, मला तू पाहिजे. What a great thought. काय विचार आहे ना हा. I व्हॉट अ mean, ग्रेट थॉट. he who believes in God, जो कोणी देवावर विश्वास ठेवतो he is wise. तो सुज्ञ हुशार आहे. And that belief can, maintain poise in you and serenity in you. आणि ती सुज्ञता, तो विश्वास तुला शांत स्वतःला असं कॅरी करून ठेवते In every situation, प्रत्येक परिस्थितीत, की मी कोणावर ओझं बनणार नाही. hold yourself calm. स्वतःला शांत जरा उभं करा. Even in the face of death, अगदी मृत्यूच्या तोंडावर सुद्धा don't lose your compose. असं अशांत होऊ नको. Amen. शांत राहा. Don't lose your mind. मन अशी तुम्ही मोकाट सोडू नका, शांत राहा. Amen. आमेन. काय वचन आहे सुंदर. See, for Paul, पॉलला, nothing shook him. पॉल कुठल्याही गोष्टीनं हादरला नाही. He always learned from things that happened around him. पॉलने नेहमी अवतीभोवती घडलेल्या गोष्टींमधून शिकून घेतलं. For him, every stage of his life was a learning lesson sent from God to him. पॉलला आयुष्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे देवाकडनं आलेली एक शिकवणूक होती. Amen. पॉल असंच म्हणायचा की हे जे काही माझ्या आयुष्यात चाललंय, देवाकडनं आलेली माझ्यासाठी एक शीक आहे. That शिकवणूक kind of आहे. mentality we should have. अशी मानसिक वृत्ती आपली पाहिजे. You take Paul to a party तुम्ही पॉलला एखाद्या पार्टीत न्या, and he knows त्याला माहित असतं this party is like a fleeting time. की ही पार्टी म्हणजे असा वेळ जाणार आहे. He will enjoy, तो मजा करेल, but पण his main thoughts will not be in that party. त्याचे विचार त्या पार्टीत नसणार आहेत. तो तिथे असेल, तो एन्जॉय पण करेल, कुणाच्या आनंदावर तो विरजण नाही घालणार त्या पार्टीत जाऊन, पण त्याचे विचार जे असतील ते वेगळे असतील. Say, he will know. त्याला माहित असेल All this mirth, all this laughter that is happening in the party is like a crackling of thorns under a teapot. या पार्टीमध्ये चाललेला सगळा हसा आणि सगळा गोंगाट म्हणजे खापर आहे तडतड फुटणार. It's not real joy. हा खरा आनंद नाहीये, Amen. हे त्याला माहित असतं. You take him to the house of feasting, पॉलला तुम्ही मेजवानीच्या घरी न्या, he will know पॉलला माहित असतं that this is just a fleeting moment. की एक क्षणभर आहे. You take him to the house of mourning, तुम्ही शोकाच्या घरी पॉलला न्या, he is the same. तिथेही तेच. He will not lose his तो composure. तसाच राहणार, तो नाही त्याची शांती सोडणार. Amen. पॉल सारखं बनायचं आपल्याला. Even in the house of mourning, he will learn. शोकाच्या घरी जाऊन सुद्धा पॉल काहीतरी शिकून घेणार. In the house of feasting, he will learn. मेजवानीच्या घरी पण पॉल जाऊन काहीतरी शिकून घेणार. God is teaching me something. देव here. मला काहीतरी शिकवत आहे. God is revealing the truth to me. देव मला सत्य प्रगट करत आहे And he is satisfied आणि तो तृप्त होतो. because he has given his heart to Jesus. कारण पॉलने एकदा आपलं हृदय येशूंना दिलं. And so there is nothing to worry. मग काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. But a worldly person, पण एखादा जगातला माणूस जो असतो ना, you take him to a party, त्याला तुम्ही एखाद्या पार्टीत न्या, he will dance, he will rejoice, and he will say, नाचेल, this is नाचेल, heaven. आनंद करेल, नाचेल नाचेल नाचेल, आनंद करेल. त्याला वाटायला लागेल ही पार्टी म्हणजे स्वर्ग आहे, It is wonderful. सुंदर आहे, छान आहे. Come on, one more peg. चला अजून एक ग्लास, अजून एक ग्लास. You take him to the funeral, त्याला तुम्ही शोकाच्या घरी मैतीला न्या, suddenly he will lose all that party spirit. अचानक तो पार्टीचा आत्मा त्याच्यात न जाईल. He becomes very holy and आणि religious. अचानक तो असा एकदम पवित्र आणि धार्मिक, Fear grips him. अशी भीती वाटायला लागेल त्याला. कसं मेला तो? हो ना, हार्ट अटॅक. अरे बा, मला पण थोडं असं दुखायला हो. लागला होता. See, असं. he has that fear. त्याला भीती वाटते, Huh? भीती वाटते, He has fear भीती वाटायला लागते त्याला. because he is facing reality. कारण वास्तविकतेला तोंड द्यायला लागतो तो. He says that fellow is gone, tomorrow is my time. मग त्याला वाटायला लागतं हा गेला, आता उद्या माझाही दिवस येईल. He doesn't know where man goes after death. आणि त्यालाही माहित नाही की मृत्यूनंतर हा माणूस जातो कुठे. And so at home he comes मग घरी येतो मैतीवरून very anxious. एकदम चिंता, And he says, आणि म्हणतो let us distribute 100 saris to the poor. 100 साड्या गरिबांना आपण वाटूच या. Because if something happens to me, at least that good works will take हो me to ना, heaven. थोडी समाजसेवा आणि समाज कल्याण करावंच लागेल, नाहीतर हे थोडस मला स्वर्ग प्राप्ती व्हायला पाहिजे बाबा. But you यातनं तरी. take a believer to a party, पण तुम्ही एखाद्या बिलीवर माणसाला पार्टीला न्या, he will be relaxed. तो आरामात He असतो, will enjoy with you. आनंद करेल तो तुमच्या सोबत.
But he goes home. पण मग घरी जाईल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Nice food they gave. छान, किती छान. It's all coming from you, किती Lord. छान जेवण त्यांनी दिलं. सगळं तुझ्याकडनं आलं दे बाप्पा. Take him to a funeral. मग त्याला मैतीला न्या. Praise God. धन्यवाद दे My बाप्पा. heart is sealed. My life is sealed. माझं हृदय, माझं जीवन तर तुझ्यात आहे I बाबा. know where I'm going. मला माहिती मी कुठे येणार आहे दे बाप्पा. असं. No anxiety. त्याला काही चिंता होत नाही. तो बिलीवर आहे. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 7 verse 4, उपदेशकाचा 7वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. the heart of the wise is in the house of mourning, but the heart of fools is in the house of mirth. उपदेशक 7वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन असं सांगतं की सुज्ञानाचे हृदय शोक करण्याच्या घराकडे लागते, Yes. परंतु मूर्खांचे हृदय हर्षाच्या घराकडे लागते. Say, that means याचा a अर्थ- believer will go to a house of mourning also, he'll be okay. म्हणजे बिलीवर माणूस एखाद्या मैतीच्या किंवा शोकाच्या घरी जरी गेला तरी तो बॅलन्स्ड असतो, संतुलित असतो. He's not afraid. त्याला भीती वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे आपण बिलीवर आपल्याबरोबर येशू आहे. He goes to the funeral. समजा तो मैतीला गेला, He doesn't wash his feet and come home. तो घरी येताना पाय धुवून येत नाही. तुम्ही लोक आंघोळी करून येता. Yes, that's what the traditional Christians हो used ना, to do. पारंपरिक ख्रिश्चन लोक करतात हे सगळं ना. आत्ताच कब्रस्तानातून आलो, They feel पाणी that गरम that कर. spirit is coming with them. त्यांना असं वाटतं की त्या कब्रस्तानातला पिशाच त्यांच्या मागे आलाय And if they wash their feet, it is gone. आणि पाय धुतले आंघोळ केली तर जाईल म्हणे. It's all wrong thinking. स्वच्छतेसाठी भले कराल, फॉर हायजीन, पण भूत लागणार आहे म्हणून मग तू बिलीवर आहे का कोण आहे? Say. So the man who believes in God, तर ज्या माणसाचा देवावर विश्वास आहे he maintains his poise and serenity in the presence of death तो also. शांत असतो मृत्यूच्या तोंडावर सुद्धा. ही इज व्हेरी काम अँड क्वाइट. Jesus said, येशू बोलले, why are you lamenting so loudly? अरे एवढ्या जोरात कशाला रे विलाप करताय? She is not dead, she is sleeping. मुलगी मेली नाही, झोपली आहे. What a different mentality. म्हणजे किती वेगळी मानसिक वृत्ती येशूंची. He can cope with sorrow. He can दुःख. cope with pressure. दुःख सुद्धा येशूंना झेपत होतं. कुठलाही दबाव आला तर तोही येशूंना पेलायचा. Take a believer anywhere. एखाद्या बिलीवर माणसाला कुठेही न्या. He can cope up with anything. तसंच बिलीवर माणसांचं सुद्धा त्यांना सगळं काही पेलायला झेपायला जमतं. Why? का? Because his roots are deep. कारण त्याची मुळं येशूमध्ये खोल आहेत. His roots are deep in Christ. त्याची मुळं ख्रिस्तात खोल आहेत. Fools cannot stand any crisis. मूर्खांना काही संघर्ष सोसवत नाही. काही झालं की पॅनिक, काही झालं की पॅनिक. कशाला? They want to go out, they want to have friends, they want to have party. बरं त्यांना बाहेर पण जायचंय, मित्र पण पाहिजे, पार्ट्याही करायच्या आहेत. Say, they will avoid hospitals, they will avoid mortuaries. हॉस्पिटलमध्ये जाणार नाही, कुठे कब्रस्तानात जाणार नाही. Mortuaries also, dead bodies there. They said, मी नाही जाणार. मॉर्चरीमध्ये डेड बॉडी ठेवतात ना, प्रेत ठेवतात. मग ते म्हणतात ना आम्ही तिथे नाही जाणार. आत गेलं तर नको. नको नको. माझंच एक अजून एक पडणार. हो का? अरे असं कसं तुझं कोंबडीचं हृदय? Say, troubles will come. त्रास येणारच आहेत. Every child of God in the Bible faced troubles. बायबल मधल्या देवाच्या प्रत्येक लेकराला त्रासांना तोंड द्यावंच लागलंय. Even Jacob had trouble. याकोबालाही त्रास झालेच ना. You know how when they were in Canaan, आणि कनान देशात असताना there was famine in the land दुष्काळ पडला ना देशात. and it was very severe. आणि इतका मोठा दुष्काळ पडला की बस. The pressure began to be felt more and more. आणि तो दबाव जाणवायला लागला वाढत्या प्रमाणात. And Jacob was sending his sons to Egypt आणि याकोब आपल्या मुलांना मिस्र देशात पाठवत होता. because only Egypt had corn. कारण तेव्हा फक्त मिस्र देशामध्ये धान्य होतं. So Jacob told his sons, तर याकोब आपल्या मुलांना म्हणाला, go back and buy some more grain तुम्ही पटकन मिस्र देशात जा आणि काही अन्नधान्य घेऊन या बाबा. because the first one is empty. कारण की पहिल्यांदा तुम्ही जे घेऊन आला ते सगळं संपलं. Now again you have to go. आता परत जा तुम्ही मिस्र देशात. And then Judah replied, मग यहुदानी उत्तर दिलं. the governor strictly warned us त्या गव्हर्नरनी तिथल्या आम्हाला सूचना दिली, वॉर्निंग दिली आहे that we would not be allowed to see की आम्हाला नाही बघायला मिळणार आहे unless we bring our younger brother Benjamin there. जोपर्यंत आम्ही बन्यामीनाला आपल्या धाकट्या भावाला नेत नाही तोवर आम्हाला तिथे परत धान्य दिसणार नाही. त्या गव्हर्नरने धमकी देऊन पाठवले आम्हाला. Tension in the family. हे फॅमिलीमध्ये नुसतं टेन्शन. Prophet's family. संदेश त्याची फॅमिली याकोब जेकब जो इस्रायल झाला द ग्रेट त्याच्या फॅमिलीत एवढं टेन्शन. Daddy, डॅडी if you let Benjamin along with us, बन्यामीनाला तुम्ही जर सोडलं ना डॅडी then only we can go and buy bread. मगच मिस्र देशात आम्हाला धान्य देणार आहे. गव्हर्नर बडा स्ट्रिक्ट आहे. But we won't go without him. आम्ही नाही जाणार बन्यामीनाशिवाय. And then Jacob said, मग याकोब म्हणाला, why did you cause me so much trouble कशाला एवढे त्रास तुम्ही मला देताय? by telling the governor that you have another brother?
कशाला तुम्ही मला असा त्रास देताय? तुम्ही त्या गव्हर्नरला कशाला सांगितलं की तुम्हाला अजून एक धाकटा भाऊ आहे? नाही सांगायचं होतं. कशाला बोलला तुम्ही आपली फॅमिली एवढी आणि Why? एवढी? Because Jacob loved कारण Benjamin. याकोबाचं बन्यामीनवर खूप प्रेम, बापाचा जीव अडकला त्या बन्यामीनात. He loved two sons. दोन मुलांवर त्याचं फार प्रेम होतं. One was Joseph, एक योसेफ, other was Benjamin. दुसरा बन्यामीन. Joseph is gone. योसेफ तर गेला, Benjamin also will go. बन्यामीन पण आता जाईल. मग त्याला असं वाटलं कशाला तुम्ही तोंड उघडलं आणि सांगितलं तुम्हाला अजून एक भाऊ आहे? See, in anxiety you also tell lies. No? टेन्शन कधी कधी खोटं बोलायला लावतं माणसाला. रे आपल्या घरचं कशाला सांगितलं? But they answered पण त्यांनी उत्तर दिलं. because he asked us a lot of questions. कारण त्या गव्हर्नरनी आम्हाला एवढे सारे प्रश्न विचारले. He wanted to know the whole history of our family. त्या गव्हर्नरला आपल्या फॅमिलीचा पूर्ण इतिहास जाणून घ्यायचा होता. आपला Little family did they tree. know it was Joseph. काय त्यांना माहिती होतं की तो गव्हर्नर योसेफ होता. See, योसेफानी त्यांना Joseph सांगितलं. was playing with them. योसेफ खेळत होता थोडं त्यांच्याशी. Sometimes you have to play with some people unless they come back to their senses. कधी कधी काही लोकांची असं थोडं खेळायला लागतं. त्याची शुद्ध परत येईपर्यंत खेळ त्याच्याशी, म्हणजे बेशुद्ध झालेला शुद्धीत येईल. See? And so he wanted to know if he was still alive, तर त्याला जाणून घ्यायचं होतं की अजून जिवंत आहे का, and then whether we had any more brothers. अजून काही भावंड आहेत का, आणि कोणी भाऊ आपल्याला झालाय का. So how we could say a lie? मग कसं खोटं बोलणार? तो गव्हर्नर एवढे प्रश्न आम्हाला विचारत होता डॅडी. Then Judah said to his father, मग यहूदा म्हटला डॅडींना, please let Benjamin go with us. डॅडी असं करू नका, आपल्याकडे खायला प्यायला काही नाही, बन्यामीनाला येऊ दे आमच्या We will बरोबर. leave right away आम्ही लगेच जातो, so that none of us will starve to death. म्हणजे आपल्यातला कोणी उपासमारीना मरणार नाही. See, many times we read about Jacob and say he's all enjoying life and all that. बऱ्याच वेळेला आपण याकोबाचं जीवन वाचतो आणि म्हणतो किती छान, किती छान, किती मजा केली त्यांनी, किती मजा केली त्याने. But see the troubles also पण they किती had. त्रासात न गेला याकोब, त्यालाच माहिती आहे. And so Judah said, मग यहूदा बोलला, I promise to bring him back safely. मी वचन देतो डॅडी, मी बन्यामीनाला परत सुरक्षित घरी आणीन. If I don't bring him back, आणि मी जर त्याला नाही बरोबर व्यवस्थित घरी आणलं, you can blame me all my life. तुम्ही आयुष्यभर मला दोषी धरा. But मी we should आणीन, not waste time पण now. वेळ नको वाया घालवायला. डॅडी आपल्याकडे काही नाहीये, घेऊन जातो आम्ही बन्यामीनाला, आम्ही आणू त्याला परत. The father said, मग तो बाप बोलला, if Benjamin must go, बन्यामीनचं जायला हवाय take him to the तर governor. मग घेऊन जा त्याला त्या मिस्र देशाच्या गव्हर्नरकडे. But take some gifts also. काही गिफ्ट पण घेऊन जा, Perfumes, काही सुगंधी द्रव्य, honey, spices, थोडेसे मसाले, almonds and all that. थोडस घेऊन जा आपल्याकडून गिफ्ट म्हणून. At least he will, हा ना? you know, spare us. थोडा गव्हर्नर आपल्यावर खुश होऊन आपल्याला सोडेल थोडस. And take twice the amount now. आणि आता दुप्पट घेऊन जा, या वेळेला जे काही घेऊन जाल ते 2 पट जास्त न्या. थोडं जास्त घे. जरा गिफ्ट जरा जास्त घे, जरा भारी घेऊन जा. And if he asks for one sack of grain, 100 rupees, give him 500. आणि 100 रुपये मागितले एका पोत्याला तर त्याला 500 रुपये देऊन मोकळं करा, पण घेऊन या रे बाबा येताना. Amen. असं. See, tension is there. टेन्शन असतं. फॅमिली 4 भिंतीतलं तुला काय माहिती. So he sends Benjamin very reluctantly. तर बन्यामीनाला याकोबानी पाठवलं, पण असं डगमगतच पाठवलं. But finally, तर ते शेवटी God मात्र watches. देव बघतो ना, God watches. देव सगळं बघतो. He took care of them. देवाने त्यांना सांभाळलं, Not one was lost. एकही हरवला नाही भावातला. God reunited the whole family. देवाने अख्खं खानदान एकत्र केलं परत, Gave them the best Goshen land. आणि गोशेन प्रांत, अगदी उत्तम प्रांत त्यांना दिला. Jacob lived happily till his last breath. आणि याकोब तिथे आनंदाने मरेपर्यंत राहिला. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे, trials will come. समस्या येणार, Take control of it. आयुष्यात त्रास येणार, जरा ताबा घे, Prayerfully with the wisdom of God. जरा स्वतःला गोळा कर, प्रार्थना करून देवाच्या ज्ञानाने सगळं हाताळ. Always the best comes out of trials. आणि समस्येमधूनच नेहमी अतिउत्तम रिझल्ट बाहेर येतात. Amen. आमेन. You know, olive oil is made when it is pressed. तुम्हाला माहितीये ना जैतुनाचं तेल कसं बनतं? जेव्हा जैतून ऑलिव्ह दाबतात, चिरडतात, त्यातनं तेल बाहेर येतं. But actually, पण खरं in म्हटलं तर Exodus 27 verse 20, निर्गम 27वा अध्याय आणि त्यातलं 20व वचन बघा. Bible says, by pressing the oil, it was beaten. Means the olives were beaten. त्या जैतुनांना त्यांनी मारलं, कुटलं. The best. जैतुनाचे कुटून काढलेले Yes. निर्मळ तेल. आपण कुटतो ना हा. खलबत्त्यात, पूर्वी कसं कुटायचे, चटणी कुटायचे, मसाले कुटायचे It's खलबत्त्यात. not pressed, it is beaten. ते दाबलेलं चिरडलेलं नाहीये, See? ते कुटलेलं आहे. See? याला कुटणं म्हणतात. And that's how that oil comes out. आणि असं मग त्या जैतुनाच्या त्या ऑलिव्ह मधनं तेल बाहेर येतं. And that oil is used for burning. आणि मग ते For तेल, light. ते तेल लावतात पणतीमध्ये.
Today they press it and remove oil. अलीकडे दाबून चिरडून तेल काढतात. In those times, त्या काळी it is to be beaten. कुटून तेल काढायचे. And God says your life is beaten. आणि देव म्हणतो तुझं जीवन कुटलेलं आहे. But the best is coming पण out. अति उत्तम ते त्यातनं बाहेर येते. Best is coming मी out. तुला कुटतोय पण मी तुझ्यातनं बेस्ट बाहेर काढणार. Praise The God. best version of you will come out. The pressure upon pressure, दबावावर beaten दबाव. and beaten. कुटून काहीच राहिलं नाही आपल्यात आता. Say, Amen. Amen. All that remains is Christ. Sometimes the burden is because of our own doing. कधी कधी ओझं आपल्या स्वतःच्या कर्मांमुळे येतं. When we are not content, we are burdened. आपण जेव्हा समाधानी नसतो ना तेव्हा आपल्याला ओझं येतं. When we want more, जास्तीची हाव आली and when we don't get it, we get a burden. आणि मी आलं नाही की ओझं येतं. Some people are like Naboth. काही लोक नाभोतासारखे असतात. They love their ancestral land so much. त्यांना वतनामध्ये पूर्वजांकडनं आलेले जे काही आहे, जमीन आहे, प्रांत आहे, ते एवढे आवडतात That it causes tension. की त्याच्यामुळे त्यांना टेन्शन यायला लागतं. You have to hold things with a loose hand. असं टेन्शन You will करू not have नका. tension. जे असेल नसेल ते जरा ढिल्ल्या मुठीनी पकडा. You will not have tension. ढिल्ल्या मुठीनी पकडा बेटा, टेन्शन नाही येणार. किती घट्ट धरून ठेवतोय गोष्टी. And so he lost his life. मग त्याचं जीवन गेलं त्यात. You know, he had an ancestral property. त्याला वतन मिळाली ना, एक प्रॉपर्टी मिळाली, मालमत्ता मिळाली पूर्वजांकडून. He owned a vineyard एक द्राक्षमळा त्याला मिळाला. in Jezreel जezreel इस्रायल मध्ये. near King Ahab's palace. आहाब राजाच्या महालाजवळ त्याला एक द्राक्षमळा मिळाला. कोणाला? नाबोथाला. And so Ahab saw it आणि आहाब राजाने तो पाहिला. and he liked it so much. आणि आहाब राजाला तो द्राक्षमळा एवढा आवडला He asked for it. की त्याने जाऊन तो मागितला See, की मला दे, मला Now a हवाय. king asking you, आता राजाने येऊन तुला मागायचं. you cannot say no. राजाला आपण नाही तर म्हणू शकत नाही, तो देशाचा राजा आहे. Can you say no? राजाला नाही म्हणू शकतो आपण, एवढा मोठा राजा आहे तो. See, आणि त्यांनी मागितलंय. if he wanted, he could have snatched it. त्याची इच्छा झाली असती ना, राजाची इच्छा झाली असती तर राजाने हिसकावून सुद्धा बळबळ घेतलं असतं, घेऊ शकला असता. He's a king. तो राजा आहे. But he said, पण राजा त्याला म्हणाला, please give me, नाबोता तुझा मळा मला दे ना, and I will give anything in return. आणि मी परतफेडीत तुला काहीही द्यायला तयार आहे. I will give you the best land. अतिउत्तम जमीन देतो मी In तुला. fact, I will give you money also, मी तुला पैसाही देतो, or a bigger land than नाही तर this. अजून मोठी जमीन देतो, पण हा मळा मला दे. This fellow Naboth saying, no, नाबोत नाही म्हटला राजाला. it's my ancestral नाही property. नाही, माझ्या पूर्वजांनी दिलेली इस्टेट आहे. See, Ahab was not acting like a land mafia. आणि आहाब काय लँड माफिया, ते जमिनीचे गुंड असतात ना, त्यांच्यासारखा आहाब मागत नव्हता. He said, just give it to me. I will give in exchange a better land or more money. आहाब राजा केवळ त्याला जाऊन म्हणाला, नाबोता तुझा मळा मला दे, परतफेडीत मी तुला अजून मोठी जमीन आणि पैसा वगैरे सगळं देईन. So every day the king used to ask. आणि रोज जाऊन राजा त्याला मागायचा. And this fellow had so much tension. आणि या नाबोताला टेन्शन आलं. So much tension. Attachment causes tension. कारण की Write it down. पूर्वजांकडनं. Attachment causes tension. जवळीकता खूप झाली ना की त्यातनं टेन्शन येतं, कारण की पूर्वजांनी दिलेलं वतन आहे, पूर्वजांनी दिलेली इस्टेट आहे, मी नाही सोडणार, मी नाही सोडणार. ती एवढी जवळीकता कशाला पाहिजे त्या सगळ्यावर? See, it has always been in the family. नेहमीच ते फॅमिलीत होतं. 1 Kings 21:3. एक राजे 23वा अध्याय त्यातलं 3रं वचन. I won't let you have it because it has been in my family. मी तुला ते देणार नाही कारण की हे माझ्या फॅमिलीतलं आहे. Jezebel heard it. मग इस्रायल राणीने ऐकलं She raised up liars आणि मग तिने खोटे उभे केले against Naboth नाबोताच्या विरुद्ध, and saying that he cursed God and he cursed the king. आणि असं सांगितलं की त्याने देवाला शाप दिला आणि त्याने महाराजांना सुद्धा शाप दिलाय. She lied. ती खोटं बोलली. And so he was stoned to death. मग नाबोताला त्यांनी दगडमार करून ठार मारलं. Sometimes when you are too attached to things, कधी कधी असं होतं, गोष्टींना जर आपण एवढे अटॅच झालो ना, it brings burden, it brings loss त्यातनं and death. ओझं येतं आणि त्यातनं मरण पण येतं, त्यातनं नुकसान होतं. गोष्टींना एवढी अटॅचमेंट नको. कधी सोडावं लागलं, Yes. दे दुआ के नक्की कर बेटा, छोड दे, निकल जा, Don't take that tension too नको much. घेऊ ते टेन्शन. काय देव दिलं आपल्याला दुसरं, असं काय दाटलंय You त्याच्यात? know, Israelites always loved their land. इस्रायली लोकांना मात्र त्यांच्या जमिनी नेहमी They आवडायच्या. would never part with their land. Like our villagers, they हो will ना. never part with their हो land. ना, इस्रायली लोक अशीच होती, आपल्या जमिनी कधी सोडायची नाही. आपल्याकडचे खेड्यापाड्यातले गावकरी लोक पण असे असतात, नाही आमची 3 एकर जमीन आहे, मी नाही सोडणार. नाही सोडणार. अरे तुझा जीव जातोय, सोड ना बाबा. नाही, माझ्यावर ट्रॅक्टर चालवा हो. पण हे जागा द्या. वाह, शाब, मी तर म्हणते घालाच ट्रॅक्टर यांच्यावर एक.
See, I know there is an attachment. Even Israel had an मान्य. attachment for the land. मान्य आहे, आपण काही कमी लेखत नाही, तुमच्या पूर्वजांकडून आलेलं आहे, थोडस तुम्हाला ती अटॅचमेंट असते, इस्रायली लोकांमध्ये पण होती ती. See, pressure. दबाव, प्रेशर, Anything that causes pressure, just give it away. आणि ज्या कशातनं प्रेशर येतं ते काढून टाकायचं रे. ते Otherwise, ठेवायचं. pray to God, God will handle it. नाही तर देवाला प्रार्थना करायची, देव हाताळेल. See, pressure. फार जीवावर बेतलंय, करायची काय ती जमीन? नाही माझ्या पूर्वजांनी दिली, मग करायची काय? तुझ्या जीवावर आलंय. Remember Rahab? राहाब आठवते का? She was a Gentile. राहाब परराष्ट्रीय होती She hid the spies, आणि तिनं त्या हेरांना लपवलं घरात. spies of Moses on her terrace. मोशेच्या हेरांना राहाबनं आपल्या गच्चीवर लपवलं. When Joshua sent 2 spies योशुआने जेव्हा 2 हेर पाठवले to find out the land of Jericho, यरिओचा देश हेरायला, these 2 spies thought we will spend the night somewhere in Jericho. या 2 हेरांना असं वाटलं की आपण यरिओ मध्ये कुठेतरी रात्र घालवूया. And they said we will stay overnight in this prostitute Rahab's house. आणि ही जी राहाब आहे ना वेश्या, तिच्या घरी आपण रात्र घालवू. I mean, they were not into any fault, wrong things. आणि ते काही चुकीचं कर्म करत नव्हते तिच्यासोबत, But since her house was on the wall पण तिचं घर of Jericho, यरिओच्या कोटावर होतं. so they thought this is the safest place because if we are found out, we can just jump over the wall and go. आणि म्हणून या 2 हेरांना असं वाटलं की हे कोटावर घर असल्यामुळे आपल्यासाठी सुरक्षित आहे, काही जर असं तसं झालं तर आपण पटकन उडी मारून निघून जाऊ. So some of the people saw it, काही लोकांनी पाहिलं that there are some spies roaming around. काही हेर आलेत रे इथे फिरतायत. And so the king came to know. राजाला कळलं. He sent soldiers at Rahab's house राजाने सैनिक पाठवले राहाबच्या घरी and said, arrest these spies. आणि म्हणाला की या हेरांना अटक करा. But what Rahab did, राहाबने काय केलं? she took the men up on the terrace, राहाबनं त्या माणसांना, त्या पुरुषांना टेरेसवर नेलं hid them under piles of flax, आणि खाली लपवून टाकलं त्यांना. because there she had put all those flax to dry up, so under it she hid them. आणि तिनं जे सुकायला ठेवलेलं होतं त्याच्या खाली त्यांना लपवून टाकलं. Soldiers knocked at the door and came in सैनिक आत आले दार वाजून and said, let us have these 2 spies. आणि म्हणाले हे 2 हेर आम्हाला पाहिजेत, आम्ही अटक करणार आहे. We know that they are in your house. आम्हाला माहितीये राहाब ते तुझ्या घरात आहेत. And what she answered? तिने काय उत्तर दिलं? Yes, some men did come to my house, हा काही पुरुष माझ्या घरी आले होते, but I don't know from where they came. पण मला माहित नाही ते कुठून आले. But they left after sunset. काही मग सूर्यास्त झाल्यावर ते गेले Before the gates could be closed, they went out. आणि वेशीचं दार बंद होण्या अगोदर ते गेलेले आहेत. I don't know why they came, where मला they are माहित going, नाही. I don't know. ते का आले होते, ते कुठून कशाला आले, मला काही माहित नाही. But maybe if you hurry, you may catch them on the way. पण तुम्ही जर पटकन धावलात ना तर तुम्हाला कदाचित त्यांना धरता येईल, असं म्हणाली त्यांना. And they rushed out. मग सैनिक पटापटा निघून गेले की चला चला लवकर पळा, Safe. असं म्हणाली. Because they wanted to catch this. कारण या spy. सैनिकांना त्या हेरांना धडायचंच होतं. But she lied. पण ती खोटं बोलली. Isn't it? Some people say you can tell lies if you want to Oh. stand for Christ. काही लोक म्हणतात मग ख्रिस्तासाठी उभं राहायचं असेल तर खोटं बोललेलं चालतं. See, but she knew where they were. पण तिला माहित होतं ना ते कुठे आहेत. See, the Bible does not hide our mistakes that we committed. That's the beauty बायबल of the आपल्या Bible. चुका लपवत नाही, आपल्याकडनं झालेल्या चुका बायबल लपवत नाही, हे बायबल मधलं सौंदर्य आहे. God did not tell her to lie, देवाने थोडं तिला सांगितलं होतं तू खोटं बोल, but she lied. ती खोटं बोलली. And so God does not hide it, but He mentions it in the आणि Bible. देवाने ते लपवलं नाही. देवाने बायबल मध्ये ते नमूद केलंय की राहाब त्यांना असं असं उत्तर देऊन गेली. She acted it out because she did believe in the God of Israel. आणि तिनं तसं वर्तन केलं कारण की इस्रायलच्या देवावर कुठेतरी तिचा विश्वास बसला. And she knew आणि तिला माहित होतं their God is very strong. त्यांचा देव फार खंबीर आहे, फार बलवान आहे. Out of Egyptian bondage they could come out. मिस्री लोकांच्या बंधनातून हे बाहेर पडलेले आहेत, त्यांचा देव फार स्ट्रॉंग आहे. Let me cite that God only. आता मला याच देवाच्या बाजूने राहू दे, मला त्यांचाच देव माझा देव करू दे आता. Amen. आमेन आमेन. And so she manifested a faith which was very, very raw in her. आणि मग तिनं तिचा विश्वास प्रगट केला. जो विश्वास खरं म्हटलं तर तेव्हा फार कच्चा होता, फारसा पक्का नव्हता, पण तिने तो व्यक्त केला. She was not a believer, ती बिलीव्हर नव्हती पूर्ण, but she had that fear of Israel God. पण इस्रायलच्या देवाची तिला भीती होती. And that's why God could forgive her. म्हणून देवाने तिला क्षमा केली, देव तिला क्षमा करू शकला. That's why Hebrews 11:31 speaks about her faith. आणि म्हणून इब्री 11वा अध्याय जो आहे विश्वासाच्या लोकांचा अध्याय, त्यात 31व्या वचनात राहाबचं पण नाव आहे. What it says? काय लिहिलंय? Rahab had been a prostitute, but she had faith and welcomed the spies. राहाब वेश्या होती पण तिच्यात विश्वास होता आणि तिनं हेरांचं स्वागत केलं. So she wasn't killed with the people who disobeyed. आणि म्हणून ज्यांनी आज्ञाभंग केला त्यांच्या सोबत ती मेली नाही.
31 वचन आहे इब्री करास 11वा अध्याय, तुम्ही वाचा घरी So जाऊन. somehow she pleased God, तर कसंही करून तिने देवाला प्रसन्न केलं, though she was not a total believer. आणि जरी ती संपूर्ण बिलीवर नव्हती तरी सुद्धा. Amen. Amen. I mean, you can, excuse a falsehood. म्हणजे तुम्ही तिच्या त्या खोट्या बोलण्याला थोडंसं एक्सक्यूज करू शकता. Sometimes under pressure, कधी कधी दबावाखाली some people may lie. काही लोक खोटं बोलून जातात. Like Abraham lied. अब्रामही खोटं बोलला ना, प्रेशर. But it cannot be defended. पण आपण त्यांची बाजू घेऊन बोलू नाही शकत की बरोबर आहे, बरोबर आहे, बोला बोला, खोटं बोला. David too lied. दावीदही खोटं बोलला, He started acting insane वेड्यासारखं वागायला लागला before the king Achish, isn't it? राजा समोर ना, अकिश राजा समोर. Abraham lied. अब्राम खोटं बोलला. All these people were under pressure. हे सगळे ना प्रेशर खाली आले होते. But soon they realized their folly. पण मग लवकर त्यांना त्यांचं पतन, त्यांची चूक कळली. See, they didn't lie to cheat anyone. ते कुणाला फसवायला खोटं नाही बोलले. There is one thing where you lie to defend yourself. बघा, एक असं खोटं असतं की जे तुम्ही स्वतःचा बचाव करायला बोलता, And there God has little mercy on you. आणि तिथं देव थोडीशी दया तुमच्यावर करतो. But पण if you तुम्ही- lie to cheat somebody, that But- God does not accept. तुम्ही जर कोणाला फसवायला खोटं बोललात तर देव ते स्वीकारणार नाही, पण स्वतःचा बचाव करायला Are you getting me? थोडं खोटं बोललात तर देव तुमची बाजू थोडी घेईल. Though he will not accept it. जरी देव ते स्वीकारत नाही, कारण खोटं हीच खोटं. Because in the case of David, कारण दाविदाच्या उदाहरणात he was saving his life from King Achish. तो अकिश राजापासून स्वतःचा जीव वाचवत होता, And so he acted insane. म्हणून तो वेड्यासारखं वागायला लागला. Though he was not insane. वेडा नव्हता, पण त्याने वेड्यासारखं ऍक्टिंग केलं. Abraham lied अब्राम खोटं बोलला, to save his wife and himself. बायकोला आणि स्वतःला वाचवायला That's why he told lies. खोटं बोलला. So such kind of lies, तर असंच हे काही खोटं असतं, there is found mercy in the eyes of God. त्याच्यात थोडीशी दया देवाकडनं मिळते. But to cheat somebody, you tell a lie, पण you need to really change. कोणाला फसवायला जर आपण खोटं बोलत असू तर दॅट्स नॉट डन. तिथे आपण बदलायलाच पाहिजे. Praise God. एक तर खोटं बोलायचंच नसतं, पण तरीही मी सांगतोय. देवाला धन्यवाद. Let's all stand up, people. Every kind of burden, roll it upon the Lord. Let God take control. Let God have the final say concerning your burden, and let Him handle your case. प्रत्येक पद्धतीचं ओझं देवावरती टाका. देवाला तो सगळा ताबा आणि नियंत्रण घेऊ दे. देवाला ते सगळं हाताळू दे. नाही जमणार तुला एकट्याला, नसते Yes. हट्ट नको करू. Every day, रोज God is waiting every day देव रोज वाट पाहतोय, to carry your burdens. तुमचं ओझं व्हायची वाट पाहतोय. And so every day make it a point to hand it over to तर Him. रोज तुम्ही सुद्धा मेक इट अ पॉइंट की मी माझं ओझं देवाला देणार, Lord, take this burden की away. प्रभू हे माझं ओझं आहे घेऊन टाक. This is troubling me a lot. हा त्रास होतो मला, दे बाप्पा, मला नाही होते आता. Many times it's not the work, अनेक वेळेला काम नाही, काम it is the pressure of work. अनेक वेळेला कामामुळे नाही त्रास होत, पण कामाचं जे प्रेशर येतं ना, दबाव येतो ना, त्यामुळे त्रास होतात. In the work you may not have choice, but in taking the pressure you have a choice. जे काम आहे ते काम आहे, त्यात तुम्हाला निवड नसेल, Yes. पण त्या कामाचं टेन्शन घ्यायचं की नाही ती निवड तुझी आहे ना. Work you have to. काम तर काम आहे, काम तो करना ही पडेगा, You cannot have a choice. त्याच्यात निवड नाही आपल्याला. But in anxiety and burden you have a choice. पण कामाचं टेन्शन आहे, दडपण आहे, तर त्याच्यात निवड आहे की ते नाही घ्यायचं, ते देवाला द्यायचं. Either you keep it with you or give it to the एक तर Lord. स्वतः घे, नाही तर देवाला दे. And the Lord has given us a solution. आणि प्रभूने आपल्याला उपाय दिलाय ना. Cast your burden upon. म्हटलाय ना प्रभू की तुझं सगळं ओझं माझ्या पायी टाक. Why? का? Because I care for you. कारण मला तुझी काळजी आहे. See, he is caring for देवाला तुझी काळजी आहे. He's concerned about देवाला our तुझी काळजी आहे. worries. देवाला आपल्या काळजीची काळजी आहे. And that's why म्हणून every time I have to tell myself, दर वेळेला मला स्वतःला सांगावं लागतं, Peter, पीटर, you have thought it second time now. आता दुसऱ्यांदा हा विचार तुझ्या डोक्यात आलाय, Go to the room, जा खोलीत, pray, प्रेयर कर cast the burden. आणि ओझं टाकून दे. Yes, that's what I do. असं मी करतो. If some thought is there and it's not leaving me, कुठलेही विचार जर माझ्या डोक्यात सारखे आले आणि ते जर समजा मला सोडत नाहीत, I pray,
मी लगेच प्रेयर करतो. I said, I'm sorry, Lord. Again, I thought. आणि पहिलं तर मी म्हणतो प्रभू मला माफ कर, मी हा विचार सारखा डोक्यात आणतोय. I give it to you, Lord. मी तो Now तुला take it. देतो प्रभू, तू And घेऊन then टाक. move forward. आणि मग पुढे जायचं. Each one of us, आपल्यातल्या प्रत्येकाने we have a personal anxiety. व्यक्तिगत टेन्शन सगळ्यांनाच असतात ना रे. पर्सनल टेन्शन सगळ्यांना असतं, आयुष्याला जोडलेलं आहे ते. What I have is not what you have. आणि मला जे काही चिंता आणि टेन्शन आहे ते तुम्हाला नसेल, Say, and what you have, I don't have. आणि जे तुम्हाला असेल ते मला नसणार आहे. माझं वेगळं आहे, तुझं वेगळं आहे. For each case, Jesus is enough. पण प्रत्येक केससाठी येशू पुरेसा आहे. He's enough. येशू पुरेसा आहे. Whether it is concerning your marriage, मग लग्न असो तुझं, whether it is concerning your job or नोकरी असो, promotion, बढती असो, God can take care. देव सांभाळेल ना बेटा. देव आहे तो. You do your part, तू तुझं काम कर, let God do it. देवाला देवाचं काम करू दे. That's how I keep myself fit. हे असंच मी स्वतःला फिट ठेवतो. That's how I keep myself, my head is on the हे shoulder. असंच माझं डोकं माझ्या खांद्याला व्यवस्थित आहे. That's how I can work in the church. म्हणून तर मला चर्चमध्ये नीट काम करता येतं. इज इट That's इझी how- टू रन दिस मिनिस्ट्री? इट्स नॉट इझी. And that's how you can live long. पण तसंच तर मग दीर्घायुष्य मिळतं. See, you have to only take care of your family. तुमचं कसं आहे, तुम्हाला तुमची फॅमिली फक्त I have सांभाळायची to आहे. take care of the whole church also. मला संपूर्ण चर्च सांभाळायचं आहे ना. Every department of the church. चर्चचा प्रत्येक डिपार्टमेंट आहेत, लोक आहेत, अधिकारी आहेत, ये डिपार्टमेंट आहे, वो डिपार्टमेंट आहे. But every पण head सरते शेवटी सगळ्याचा responds to डोकं, me. सरते शेवटी सगळ्याचा हेड मी आहे ना. And so, म्हणून if I take all that tension, what will happen to ते me? सगळं टेन्शन लोकांनी सांगितलेलं जर मी घेतलं तर काय होईल? You cannot survive. नाही, मग जगताच येत नाही रे, जगणं मुश्किल आहे. That's why म्हणून cast your burden upon the Lord. प्रभूवरती ओझं टाकून द्यायचं. We are not the saviors of the world. आपण थोडे जगाचा तारणार आहे. I tell Jesus, you are the savior of the मी world. Good, येशूंना सांगतो तू जगाचा तारणार आहे, good मी you नाही. became the savior, not me. बरं झालं तूच तारणार आहे, मी नाही. एव्हरीथिंग इज नॉट इन माय कंट्रोल, ही इज देअर. सगळं माझ्या ताब्यात नाहीये. So shall we look to God and मग pray? प्रभूकडे बघायचं, प्रार्थना But करायची. we'll take one hymn. हा, एक गीत घेऊ चला. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Yes. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Higher, higher, lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, higher, Hallelujah. higher, higher, lift up Jesus, higher. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Cast your burdens unto Jesus, for He cares For me. for you. For me. Cast your burden unto Jesus, for He cares for me. Amen. Cast your burden unto Jesus, for He cares for me. Higher, higher, lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, higher. Lower, lower, Come on. Satan, lower, lower, lower. Everybody down. Lower, lower, Satan, lower, lower, Oh, lower. hallelujah. Lower, lower, Satan, lower, lower, lower. Lower, lower, Satan, lower, lower, lower. Higher, higher, lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, higher. अपना बोझ यीशु पे डालो, हालेलुया. वो तुमसे प्यार करता है. Amen. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. ऊंचा 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 यीशु को उठाओ. Yes. ऊंचा 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 यीशु को उठाओ. नीचे नीचे शैतान, नीचे 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 शैतान को दबाओ. हालेलुया. नीचे नीचे शैतान, नीचे 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 शैतान को दबाओ. नीचे नीचे शैतान, नीचे 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 शैतान को दबाओ. नीचे नीचे शैतान
नीचे 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 शैतान को दबाओ ऊंचा 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 यीशु को उठाओ ऊंचा 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 यीशु को उठाओ Hallelujah! हालेलुया आमेन Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. If you are carrying a heavy burden on your chest, समजा तुमच्या छातीवर काही फार मोठं ओझं आहे, something is troubling you काहीतरी त्रास होतोय तुला, concerning your job, काय तुझी नोकरी म्हणा, concerning your promotion, बढती म्हणा, concerning your future, भविष्य म्हणा, concerning your children, तुझी मुलं म्हणा, your sons and your daughters, मुलगे मुली, concerning your health, तुझी तब्येत, concerning your relatives, तुझे नातेवाईक, तुझं खानदान, तुझं गणगोत, whatever, concerning your जे enemies, काही तुझे शत्रू, जे काही तुला टेन्शन आहे, whatever is the tension, जे काही टेन्शन, today is a golden opportunity. आज सुवर्ण संधी आहे आपल्याला. The word has become alive in us. शब्द आपल्यामध्ये जिवंत झालाय आज. You Oh, just speak to hallelujah. God now तुम्ही फक्त आता देवाशी बोला and say, सगळ्यांनी. this is troubling me, Jesus. आणि येशूंना सांगा की येशू या गोष्टीचा मला भयंकर त्रास होतोय. Even if it is not troubling you too much, आणि जरी भयंकर त्रास होत नसला but it is still there पण somewhere आहे in the corner. कुठेतरी पाठीमागे ती गोष्ट खलतीये, सलतीये. Even those things also you need to cast. त्याही गोष्टी तुम्ही प्रभूच्या चरणी टाका. Casting your troubles means letting the Lord know your trouble. आपले त्रास प्रभू चरणी टाकणे म्हणजे प्रभूला सांगणे की मला हा त्रास होतोय Yes. देवबापा. Casting the burden means telling him. प्रभूच्या चरणी ओझं टाकणं म्हणजे प्रभूला सांगणं की देवबापा मला हे ओझं आलंय, And so you take over, Lord. तर तू हे ओझं घे It is देवबापा. troubling me. मला त्रास होतोय, I can see no way out. मला सुटकेचा मार्ग दिसत It नाहीये, seems to be impossible मला for असं me. वाटायला लागलं आता की अशक्य आहे. I tried it, Lord, मी सगळे प्रयत्न केले, but it is not happening. नाही होत आहे. Or it can be a little worry, a little concern. किंवा थोडीशी चिंता असेल, थोडीशी काही काळजी असेल. What will happen? काय होईल, What will happen about my कसं future? होईल माझं, What will happen tomorrow? उद्या काय होईल माझं. Even such things also. अशाही गोष्टी आणि हे सुद्धा विचार Cast it upon the Lord. प्रभूच्या पायी टाका. Don't allow the devil to Don't work on it. think upon it. Yes. सैतानाला परवानगी देऊ नका. I always say think about what you are thinking. Don't entertain these thoughts. Yes. या विचारांना थारा देऊ नका. Get behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना, For thou art an offense माझ्यासाठी unto तू me, विरोध आहेस. because you don't cater to the desires of God. कारण देवाच्या इच्छांमध्ये तुझं लक्ष नाहीये सैताना. Your thinking is like human. तुझे विचार माणसांसारखे आहेत. So now I'm going to pray for you very quickly. तर पटकन मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार If आहे. somebody is about to lose his mind, please come in front. समजा कुणाला भयंकर ओझं आहे आणि असं वाटतंय की मी आता वेडा होतो का काय या ओझ्यामध्ये, If that अशा tension लोकांनी पुढे या. is making you to even think upon suicide, आणि ते टेन्शन समजा तुम्हाला आत्महत्या करायचा विचार देत असेल, or making you to run away from home, घर सोडून पळून जायचा विचार देत or to असेल, leave Christ, ख्रिस्त सोडायचा विचार देत or असेल, stop coming to church, की मला चर्चला जायचंच नाही, चर्च सोडून दे असा विचार, or it's affecting your work, किंवा कामावर परिणाम, affecting in your relationship, नात्यांमध्ये परिणाम, then this is little extra bother. तर हे थोडं जास्तीचं ओझ आहे हे. If at home, your home people are saying, जर घरी तुमच्या घरचे लोक म्हणत असतील why are you losing your temper? की का रे तू एवढा पटकन अलीकडे चिडतो, You need to realize समजून घ्यायचं something is bothering you. काहीतरी तुला टेन्शन आलंय म्हणून तू चिडचिड करतोय, Or if you are locked up in your room किंवा सारखा only, 24 तास तू खोली लॉक करून बसून राहतो, you don't meet anybody. कोणाला भेटत नाही, कोणाशी बोलत नाही. इट्स नॉट गुड, इट्स अनहेल्दी साइन. Or किंवा if your parents or your spouse say, तुमचे आई वडील किंवा नवरा बायको कोणी म्हणालं why are you becoming so weak day by day? की दिवसेंदिवस तू एवढा अशक्त का होत चाललायस, It's tension. ते टेन्शन आहे. टेन्शन, It is worry. चिंता, It is giving up. हार मानणं. Amen. त्यांनी हार मानली आहे. So I'm going to pray for मी you. अशा लोकांसाठी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Don't give up. हार मानू नका. Let not the devil have a field day in your life. सैतानाला कशाला आपल्या जीवनात धुमाकूळ घालू देताय. He has to be cast out. सैतानाला हकलायलाच हवंय.
We have to live this life. आणि आपण हे जीवन जगायचं आहे. Every day meet the challenges रोज आव्हानांना तोंड द्यायचं by the strength of God. देवाच्या ताकदीनं. New things will crop up. नवीन नवीन गोष्टी रोज वर येणार. New things will be told by the devil to नवीन you. नवीन गोष्टी रोज सैतान तुला सांगेल. We are surrounded by bad news. आणि वाईट बातम्या रोज आपल्या अवतीभोवती असतात. We are surrounded by worldly opinions. आणि जगिक मत रोज आपल्या अवतीभोवती असतात. We have got counselors and guide who know nothing of आणि God. असे सल्ला मसलत देणारे असतात की ज्यांना देवाचा गंध नाही. There are prophets that are coming up now lately. अलीकडच्या दिवसांमध्ये मी ऐकतोय माझ्या कानावर सगळं येतंय. काही असे प्रॉफिट आणि संदेश ते उभे राहिलेत. One prophet I heard recently, he said somebody is going to die in your house. आता तर मी ऐकलं एक संदेशटा कोणीतरी उभा राहिला ऑल ऑफ अ सडन आणि तो कोणाला तरी म्हणाला की तुमच्या घरातला हा माणूस मरणार आहे. God is saying देव सांगतोय so and so will die. हा मरणार. That is not coming from God. हे असलं सगळं देवाकडनं येत नसतं. Don't run to so called prophets. अजिबात अशा नामधारी संदेशकांकडे कुणी जायचं नाही. These people come overnight because they want to gather people. हे एका रात्रीत उभे झालेले सेवक असतात कारण त्यांना लोकांची गर्दी गोळा करायची आहे. And where prophecies are, the crowd goes. आणि जिथे भविष्यवाण्या होतात तिथे लोक सुद्धा जातात. Whether it is right or wrong. बरोबर आहे का चुकीचं आहे बघत नाहीत काय नाहीत. Be careful. संभाळून राहा. शेवटचे दिवस आहेत. Trust on God. देवावर विश्वास ठेवा. Only God is the remedy. फक्त देवच उपाय आहे. Everything He may not reveal to you. सगळं देव तुला सांगणार नाही. कशाला सांगावं सगळं देवाने तुला? If He has to reveal everything to you, why did He say cast your burden upon me? देवाने सगळंच तुला सांगायचं असतं तर देव कशाला म्हटलं असता तुझं ओझं माझ्या पायाशी टाक. काही गोष्टी देव तुला नाही सांगणार. Yes. तो देव आहे. Are you getting me? कळतंय ना? Otherwise 1 Peter 5:7 would be deleted. नाही तर 1 पेत्र 5:7 वचनच नसतं लिहिलं गाळलं असतं. Amen. आमेन. Are you ready? I'll pray for you. त्या रात प्रार्थना करू. Be strong in the Lord. प्रभु खंबीर रहा बेटा. Don't give up. ऐसे हार नहीं मानते राजा. Every day the challenges will come. रोज आव्हानं तर येणार. आयुष्याला बांधलेलं आहे. Prayerfully move forward. प्रार्थना करून पुढे जायचं. Prayerfully move forward. प्रार्थना करून पुढे. प्रार्थना करून जो बीच में आता है बाहर निकाल तू आगे जा. Yes. It's a daily warfare. हे रोजचं युद्ध है. Daily warfare. ये साल में एक बार करके नहीं चलता है बेटा. ये रोज करना पड़ेगा. Are you ready? तैयार आहात? Should I pray? प्रार्थना करू. Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा. The wonderful people are gathered here. हे इतके सुंदर लोक तुझे सगळे गोळा झालेत. But पण some of them are anxious. त्यांच्यातल्या काही लोकांना खूप टेन्शन आलंय. Anxious about certain चिंता things. होत आहे काही गोष्टींची. Certain things that are not happening. काही गोष्टी घडत नाहीत त्यांच्या Certain things जीवनात. that are happening that should not happen. काही गोष्टी अशा घडतायत की ज्या नको घडायला. All these things are bringing pressure on या them. सगळ्यातनं त्यांच्यावर प्रेशर येत आहे. But Father, पण दे बापा at this moment, या क्षणाला I've asked them to cast their care upon you. मी या सर्व लोकांना सांगितलंय की त्यांनी ओझी तुझ्यावर टाकावी. And I am agreeing with them. आणि मी त्यांच्याशी सहमत करत And आहे. as they cast their burden upon you, आणि जसं ते त्यांचं ओझं तुझ्या पायाशी टाकतील take charge of it. तू त्यांचा ताबा घे. As they are seeking your face, जसं ते तुझं मुख शोधतायत. as they are praying to you तुला concerning their प्रार्थना करतायत burdens, त्यांच्या ओझ्याविषयीनं you take charge तू ताबा घे. and deal with those cases. आणि त्या सगळ्या प्रकरणांना तू हाताळ. Deal with those burdens. ती ओझी तू हाताळ. Every devil, सैतान I command you in the मी name of आज्ञा Jesus, करतो येशूंच्या नावात. leave their minds सोड त्यांच्या मनांना सोड. in Jesus' name. सोड त्यांच्या मनांना Leave their येशूंच्या minds नावात. in Jesus' सोड name. त्यांच्या मनांना येशूंच्या नावात. Leave their situations in सोड Jesus' त्यांची name. परिस्थिती येशूंच्या नावात. Leave you trouble in the name सोड of सैताना Jesus. येशूंच्या You have नावामध्ये. no authority. तुला अधिकार नाही. You have no authority. तुझ्याकडे अधिकार In the नाही. name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Let the mind be clear in Jesus' name. त्यांचं मन जे तुंबलंय त्या येशूंच्या नावात क्लिअर होऊ दे. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना त्यांना All येशूंच्या kind नावात. of fears, सगळ्या पद्धतीची all भीती, kinds of anxieties, सगळ्या पद्धतीचं all टेन्शन, kinds of doubts सगळ्या पद्धतीच्या शंका that are invading their minds, ज्या त्यांच्या मनात घर करू नयेत, that are invading their homes, ज्या त्यांच्या घरात घर करू that नयेत, are invading their lives, ज्या त्यांच्या जीवनात घर करतायत and not allowing them to live to the fullest of आणि God's त्यांना plan. देवाचं संपूर्ण जीवन आणि योजना जगू देत नाहीये. Leave them all in Jesus' त्यांना name. सगळ्यांना येशूंच्या नावात सोड. In Jesus' name. सोड येशूंच्या नावात. They have to complete their destiny. त्यांनी त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्ण You करायला have हवी. great plans for them. तुझ्या योजना त्यांच्यासाठी महान आहेत. Those plans have to be accomplished in their lives त्या in योजना Jesus' name. त्यांच्या जीवनात पूर्ण झाल्याच पाहिजेत येशूंच्या नावात. Devil cannot have a say. सैतान
सैतानाचं काही चालणार नाही. You devil, you have been defeated by Jesus. सैताना येशूंनी तुला पराजय केलाय. Lead their minds. त्यांचं मन सोड, Lead their souls. त्यांचे जीव सोड, Lead their lives. सोड त्यांचं Lead जीवन, their family. त्यांचा परिवार सोड, Lead their children. त्यांच्या मुलांना सोड In the name of Jesus. येशूच्या नावात. खराबा शंदरो कोरोबा. Thank you, Jesus. हंदरी महांदरो कोरोबा. खराबा Thank you, खराबा बाबा बाबा बाबा. Let the perfect will of God be done in their lives. देवाची परिपूर्ण इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण होवो. The devil is showing सैतान दाखवतोय that they are off. की ते सगळे Things गेले, are not happening. आता संपलं, काही It होणार will be नाही, difficult. अवघड आहे. No, we believe. नाही, आमचा विश्वास आहे. God will perform it. देव करणार आहे, God will perform it. देव करणार आहे. In His own time. देव देवाच्या वेळेत He करेल. will make all things beautiful. देव देवाच्या वेळेत सर्व गोष्टी सुंदर करेल. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Answer all of them त्यांना सर्वांना उत्तर दे. in the coming days. येत्या दिवसात Show them how you worked for them. त्यांना दाखव तू त्यांच्यासाठी कसं काम केलंस. Lord, प्रभू, I pray मी प्रार्थना करतो, the prayer they made to you, जी प्रार्थना त्यांनी तुला केली आहे, most of them answer it before this year ends. जास्तीत जास्त लोकांच्या प्रार्थनेला वर्ष संपण्या अगोदरच उत्तर दे. In the new year, show new things, but नवीन वर्षी नवीन गोष्टी तर दाखवच, a few things remove it before the year ends. पण काही गोष्टी वर्ष संपण्या अगोदर घालवून टाक. In Jesus' name. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now don't worry about anything. आता कशाची काळजी करू नका. Bring a smile on your face. सगळ्यांनी चेहऱ्यावर हास्य आणा, Rejoice. आनंद करा, Sing. गा, Be grateful to God. देवाचं ऋण माना. All things will happen together for good. सगळ्या गोष्टी चांगल्याकडे होतील आपल्या जीवनात. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या. दानार्पणाची वेळ आहे यावेळेला. I know I took a long time today, आज जरा मी जास्तीचा वेळ घेतला, मला माफ करा तुम्ही सगळ्यांनी, but this was needed. पण हे गरजेचं होतं म्हणून मी केलं. सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांनी कृपया करून खाली बसा.